श्वेताताई अजय नाईक यांचा सन्मान सरपंच ताईंच्या शुभ हस्ते सगळेच सन्मान करूया. सविताताई राजू केनी यांचा सन्मान याच्यानंतर केला जाईल. या सविताताई, सविताताई या लवकरात लवकर. त्यानंतर रजनीताई नाईक, मधु चंद्रकांत म्हात्रे. विकेट गेले तोपर्यंत सन्मान घेऊन टाकूया हे सगळेच. रेखाताई निलेश मुकादम या ताई आपल्यालाही सन्मानित केले जात आहे. कविताताई गोरक्ष पवार, कविताताई गोरक्ष भगत या ताई आपल्याला देखील सन्मानित केले जात आहे. कविताताई भगत, श्वेताताई या, झाला नसेल तर या ना, सन्मानित केलं जाते तुम्हाला. रजनीताई या. चला काही ओव्हर नंतर सन्मान घेऊया. एक शेवटचा आहे साईनाथ नाईक या. साईनाथ नाईक कडक शॉट, सिक्सर आलाय. चला महेश पाटील साईनाथ नाईक यांचा सत्कार घ्या. तारीफ सय्यद यांना एक स्पोर्ट शूज इथे दिला जाईल. वाचवलंय ओके. चला धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. जर काही सन्मान असतील तर ते ओव्हर नंतर आपण अनाउन्समेंट करूया. धन्यवाद. महत्वाची मॅचला झाली आहे सुरुवात. दोन बलाढ्य टीम. यावेळेला थोडासा पुढे केलेला बॉल मिडॉनला ढकललाय. तिकडे रन मात्र घेण्याचा प्रयत्न नाही होत आहे. एक सिक्स आला, एक विकेट सुद्धा आली आहे आणि दोन महत्वाच्या टीम आहेत. प्रीतिशा 11 अर्नाळा पाहिला मिळते. दुसऱ्या बाजूला पलक एंटरप्राइजेस, जीजी स्पोर्ट्स वाकळण. एक डोंबिवली परिसरातील तर एक वसई विरार परिसरातील बलाढ्य टीम पाहिला मिळते या उपउपांत्य फेरीच्या मॅचमध्ये. हाही बॉल थोडासा पुढे केला होता. आशिष मेहरोल अप्रतिम कामगिरी केली या स्पर्धेमध्ये आणि जोपर्यंत बॉलवर जातील तोपर्यंत एक रन कंप्लीट देखील होते. आणि बघता बघता पहिली ओव्हर संपलेली आहे आणि अर्नाळा टीमची धावसंख्या प्रशांत यांची विकेट आल्यानंतर 1 विकेट 7 धावा. एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट आहे. रेलिंगच्या जवळ फटाके लावलेले आहेत, त्याच्याजवळ जे प्रेक्षक बसलेत त्यांनी थोडंसं बाजूला बसा, ही नम्र विनंती आहे. कारण मगाशी आपण पाहिलं एक फटाका थोडंसं मैदानाच्या आतमध्ये फुटला. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, त्या फटाक्यापासून थोडंसं लांब बसा तुम्ही. लेफ्ट साइड वाले जे प्रेक्षक आहेत तुमच्यासाठी देखील अनाउन्समेंट आहे. तिथे फटाके लावलेत त्याच्यापासून थोडंसं बाजूला राहा, तेवढा फक्त गॅप सोडा. महत्वाची मॅच आणि माझ्या बरोबरने अजय गरत भिवंडीचा आणखीन एक जबरदस्त आवाज जोडले गेलेले आहेत. एक महत्वाची मॅच आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. अगदी चारही बाजूला तुम्ही नजर टाका. प्रेक्षक आणि प्रेक्षक या मॅचमध्ये पाहायला मिळत आहेत. 70-70 स्पोर्ट्सवर देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्या बरोबरने जुडले गेलेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. विघ्नेश साखरतोडे आणि रजत मुंडे मैदानाच्या आतमध्ये. 7 षटकांची असणारी ही महत्वाची मॅच आहे. आज हाऊसफुल. आजची शनिवारची रात्र आहे आणि क्रिकेट प्रेमी दाखल झालेले आहेत इकडे मोठ्या प्रमाणावर. केतन बॉलिंगला आले. टॉप स्टंपच्या बाहेरून बॅटची कडा, बॉल मागे, रन नहीं मिलना है. डॉट बॉल. बहुत ही बेहतरीन शुरुआत यहाँ पर पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकलन टीम की टॉस जीता है उन्होंने, पहले गेंदबाजी चुनी है. हालांकि ये फैसला थोड़ा सा कहीं ना कहीं
हैरत में भी डाल देने वाला लगता है जब हम क्वार्टर फाइनल जैसे मैचेस की तरफ नज़र डालते हैं। पिछले मैच में हमने देखा रन चेस करते हुए कहीं ना कहीं टीम पूरी तरह से फंस गई दारावे, लेकिन यहाँ पर शुरुआत अच्छी हुई है वाकलन टीम के लिए। हो याही वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर, परंतु थोडासा जास्त बाहेर आहे. वाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. धाव संख्या मॅचच्या दिशेने ही क्रीडा स्पर्धा आहे, काही होऊ शकते. इकडे मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग देखील होताना पाहायला मिळतोय. जो चांगला खेळणार आहे तो जिंकणार आहे, खेळावंच लागेल. हो यावेळेला बॅकफुटला गेले, फक्त बॉलला पॉईंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिला खरा, परंतु एक रन नाही रोखू शकले. धाव पूर्ण केली गेली आहे. अच्छा शॉट था, थोड़ा सा इंतजार करते हुए बैकफुट पर जाकर हल्के हाथों से टैप किया और एक तेज सिंगल। तालमेल काफ़ी अच्छा देखने को मिला दोनों बल्लेबाजों के बीच में। पहला विकेट जल्दी गिरा है, लेकिन उसके बाद एक मैक्सिमम पहले ओवर में देखने को मिला। विघ्नेश के बैट से बड़े शॉट खेलने की क्षमता रखते हैं और रजत मुंडे एक अर्धशतकीय पारी खेल चुके हैं इस टूर्नामेंट में। चला जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा केतन मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहे. तर रजत मुंडे याच मैदानामध्ये काय बॅटिंग केली. 110 धावांचा पाठलाग करत असताना केलेला अर्धशतक कोण विसरेल या चांभारलीच्या सुपरस्टारला. बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला वाकळणचा वाघ बॉलिंगसाठी आलाय. वा हळूवार पद्धतीने चांगल्या टप्प्यावरचा बॉल फक्त ढकलण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे याही रजत मुंडे यांची देखील हीच खासियत आहे. जसं ओमी किन्ने यांना देखील पाहतो, सुरुवातीला थोडंसं सावध खेळतात आणि एकदा लयमध्ये आले की मग धमाके. जी हाँ, शुरुआत में थोड़ा सा कई बार वक्त लेते हुए नजर आते हैं, लेकिन एक बार सेट हो जाते हैं तो फिर उनको आउट करना काफ़ी मुश्किल रहता है और फिर उनके बल्ले से रनों की बरसात भी होती है। इस मैच में भी उनके फैंस यही उम्मीद कर रहे होंगे कि एक लंबी पारी खेलेंगे रजत मुंडे। बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पुन्हा पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत ही स्पर्धा सुरू आहे. रिवतचा प्रयत्न या ठिकाणी विघ्नेशने केला खरा, परंतु टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेताना पाहिला मिळाला हा चेंडू, परंतु लेग बायची एक रन तिकडे मिळणार आहे. आपण पाहिले कमी धावसंख्येमध्ये सुद्धा मॅच रंगल्या आणि जास्तीत जास्त उच्चांकी धावसंख्येमध्ये सुद्धा मॅच रंगताना पाहिला मिळाल्यात सर. जी हाँ, यही तो असली मज़ा है ग्रामीण धमाका बिग बैश 2026 का। आज 5वां दिन क्वार्टर फाइनल्स का दिन है। इस बार गेंद थोड़ी सी कहीं ना कहीं अपेक्षाकृत धीमी गति से आई, जल्दी खेल बैठे थे, जल्दी घूम गए थे बैटर। अगदी दूर दूरवरून प्रेक्षक, विविध राज्यातून जिल्ह्यातून प्रेक्षक आले तिकडे. या वेळेला फटका कव्हर डोक्यावरून खेळलाय सर्कलच्या फिल्डरच्या. वाह कलात्मकता, राजस फटका, बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. जबरदस्त स्ट्रोक, फ्रंट फुट पर आकर एक्स्ट्रा कवर के ऊपर से ड्राइव किया। बहुत ही झन्नाटेदार ये ड्राइव, बल्ले के बीचों बीच लेते हुए हाफ वाली में लिया था। इनफील्ड को क्लियर करते हुए शानदार चौका रजत मुंडे के बैट से। टिपिकल पॉवर प्लेचा फटका पाहायला मिळाला. या वेळेला पायावर करण्याचा प्रयत्न, बॉल निघालाय आणि पोहोचलाय सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. 4 रजतचा चौकार. केतन के ओवर की शुरुआत काफी अच्छी थी, लेकिन आखिर की 2 गेंदें, 2 बाउंड्रीज, एक गेंद पर जगह दे बैठे और दूसरी गेंद थोड़ी दिशाहीन रही। राम म्हात्रे साहेब यांना मी विनंती करतो, आपल्या शुभस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. ऋतिक पाटीलला खतरनाक बॅटिंग, तेवढीच चांगली गोलंदाजी. आणि साई नाईक यांना मी विनंती करतोय या. दिग्गज खेळाडू आहेत गौरीपाड्याचे राम म्हात्रे साहेब. साई दादा या. KDMCचे सर्वेअर आहेत, विलेज प्लॅनिंगचे राम म्हात्रे आणि त्यांच्या शुभस्ते ऋतिकचा सन्मान होतोय. अभिनंदन. साईदादा नाईक देखील उपस्थित आहेत या सन्मानामध्ये. वेल प्लेड ऋतिक, अभिनंदन. कारण आता सामना सुरू आहे त्याच्यामुळे तुला काही जास्त विचारत नाही. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण महत्त्वाच्या मॅचेस सेमीमध्ये टीम दाखल झालेली आहे. परंतु आता कोण सेमीमध्ये दाखल होणार? एका बाजूला पालघर जिल्ह्यातील बेस्ट टीम पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते पहा लांडगा पुन्हा मैदानाच्या आतमध्ये सचिन कराळे साहेबांबरोबर आहेत. हम दो भाई दोनो तबाई. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, बराच बाहेर होता यावेळेला आणि पंच व्हाईट बॉल घोषित करतायत तिकडे. आशीष मेहरुल अपना दूसरा ओवर डालते हुए
पहला ओवर काफी कामयाब रहा, प्रशांत घरोत का विकेट प्राप्त किया इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर, लेग कटर और बाहर की तरफ निकलती हुई। आशिष मेहरोल बॅकफुटला गेले यावेळेला बॅटर विघ्नेश आणि कव्हर पॉईंटला खेळायचं होतं परंतु बॉलने टर्न घेतलाय. कटरचा वापर अजय सर खूप चांगल्या पद्धतीने करतात हे आशिष मेहरोल. जी हाँ, और ये अधिकांश गेंदें डालते भी है, उनकी स्टॉक बॉल कही जा सकती है और बहुत अच्छे कंट्रोल के साथ डालते हैं. लेग कटर से उन्होंने अच्छे अच्छे बल्लेबाजों को परेशानी में डाला है. वाह, यस, त्या बॅनरकडे येणारच आहोत कारण खूप चांगले चांगले संदेश देखील आपल्यापर्यंत येताना पाहायला मिळत आहेत आणि हे प्रेक्षक घेऊन आलेत. व्हाईट बॉल पुन्हा पाहायला मिळतोय आणि प्लस एक धाव देखील, कारण आपण यांच्यामध्ये जे सुद्धा चांगले संदेश चांगले बॅनर आणणार आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा मात्र पारितोषिके असणार आहेत. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर बॉल होता और वही रणनीति है, बल्लेबाज से थोड़ा सा दूर रखने का प्रयास कर रहे हैं. भले तुम्ही सामना हरला तरी चालेल पण खेळाडू वृत्तीने तुम्हाला जिंकता आलं पाहिजे. वा, हा लहान गाय एक चांगला संदेश घेऊन आलाय. जिंकणं हरणं नंतरच आहे परंतु तुमची खेळाडू वृत्ती महत्वाची आहे हाच सांगतोय. खूप चांगला संदेश दिलात आपण. जी हाँ, आफ्टर ऑल इट्स अ गेम ऑफ जेंटलमैन और स्पोर्ट्समैनशिप स्पिरिट बहुत ही मायने रखता है जब आप क्रिकेट खेलते हो. अच्छा खेल होना जरूरी है, हार जीत तो लगी रहती है क्रिकेट के खेल में. असाच एक दर्जेदार सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. दोन बलाढ्य टीम ग्रामीण क्रिकेटमधील या सुपर 8च्या मॅचमध्ये पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेला थोडासा खोलवर टप्प्याचा बॉल करण्याचा प्रयत्न होता, बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न राहिला रजत यांचा आणि धावसंख्या पुन्हा एकदा एकने पुढे जाते आहे. खूप महत्त्वाची भूमिका आता या डावामध्ये रजत यांची असेल. टेनिस क्रिकेट सुपर हिरो, यस, टेनिस क्रिकेट आजच्या सुवर्ण काळ हा तारीफ सय्यद सरांच्या मेहनतीचं फळ आहे. या खेळाचा प्रवास प्रचार करण्यामध्ये त्यांचा वाटा खूप मोठा आहे. हा सुद्धा बॅनर आणलाय आणि इकडे स्ट्रोक आलाय, मोठा फटका खेळताना पाहायला मिळालेत. प्रेक्षक कॅच पकडण्याचा प्रयत्न देखील केलाय, कदाचित कॅच पकडली आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दूसरा बड़ा हिट आता हुआ इस क्वार्टर फाइनल मुकाबले का और जिस दर्शक ने कैच लपकाया उनके लिए ब्रांडेड शूज दिए जाएंगे. स्लॉग इट करते हुए तारामंडल में भेज दिया गेंद को. ऊंचाई रही थी लेकिन दूरी भी जो चाहते थे बैटर वो मिली है सीधे दर्शक दीर्घा में. शानदार सिक्सर विघ्नेश के बैट से. विघ्नेश याही वेळेला विकेट करतायत. समोर उडवलाय बॉल, बॉल हवेत आहे, तिकडे आहेत फिल्डर केतन. किरणने पकडली आहे कॅच आणि आली आहे इकडे महत्वाची विकेट. एक सिक्सर आणि त्याच्यानंतर लगेच आशिष मेहरोलने घेतली ही विकेट, खूप महत्वाची. बहुत ही जबरदस्त पलटवार आशीष मेहरोल द्वारा और आशीष अच्छी तरह से जानते थे कि आक्रमण हो सकता है. इससे पहले भी एक छक्का जड़ चुके थे विघ्नेश, लेकिन फिर से लॉफ्टेड शॉट खेलने का प्रयास. अब की बार बिल्कुल बॉलर के पीछे गेंद चली गई थी और डीप में खिलाड़ी मौजूद थे. जजमेंट बहुत ही अच्छा देखने को मिला किरण म्हात्रे द्वारा. 14 रनों का योगदान देने के बाद विघ्नेश पेविलियन की राह पर. या मैदानामध्ये विघ्नेशने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. पावसाळ्यात देखील खूप चांगले खेळले होते. रबर बॉल क्रिकेट कार्निवलमध्ये सुद्धा हा बॉल थोडासा पुढे राहिला, थोडंसं फ्लाईट होत दिली देखील गेली होती. समोर खेळण्याचा प्रयत्न, गती कमी असल्याकारण ते टायमिंग नाही झालं आणि पकडली गेली किरणने कॅच. आणि सेलिब्रेशन कोण करताय? यस, गोलंदाज का नाही करणार, कारण त्यांनी विकेट घेतली आहे. विकेट आली येताना पाहिलं मिळते. इकडे मकरंद देतात आता बॅटिंगसाठी. आणखीन एक धक्का बसलाय. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना पाहिलं मिळते. अजय सर, टेनिस क्रिकेटचा आजचा सुवर्णकाळ हा तारीफ सय्यद सरांच्या मेहनतीचं फळ आहे. या खेळाचा प्रसार आणि प्रचार करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटचा आधारस्तंभ आहे तारीफ सय्यद. हा मेसेज घेऊन आला या ठिकाणी हा खेळाडू. आणि ज्यांनी मॅसेज आणला त्यांनी आपला चेहराही दाखवायचा. थोडंसं खाली घ्या. यस यस, हा चेहरा देखील आपला दाखवणं गरजेचं आहे. यस, आपलं देखील मनापासून आभार. कमाल का माहौल बना हुआ है यहाँ पर कोनगांव के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर. नए बैटर क्रीज पर. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, तिकडे फिरवण्याचा प्रयत्न, परंतु पंचच आमच्याकडे फिरतायत आणि कळवतात हा व्हाईट बॉल आहे. या मैदानामध्ये काही होऊ शकतं. 110च्या मॅचचा पाठलाग आपण पाहिला. कमी धावसंख्येमधील विजय देखील आपण पाहिलेले आहेत. चढ उतार पाहिले, विकेट पाहिले, बोल्ड येताना पाहिले, अर्धशतकं पाहिली, हॅट्रिक पाहिल्या. काय नाही पाहिलं या स्पर्धेमध्ये. फुल टॉस, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता खरा. काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल गेला, तिकडे 1 रन मिळेल. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. ग्रामीण क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. गावासाठी खेळताना काय ऊर्जा असते खेळाडूंमध्ये आणि त्यातल्या त्यात गावाच्या क्रिकेटला एक वेगळा आयाम देण्याचं काम कोणी केलंय तर या ग्रामीण धमाका बिग बॅस्टने केलंय. वरुण पाटील साहेबांनी केलंय.
तारीफजी सय्यद यांनी केलं आहे, 70-70 स्पोर्टने केलं आहे, या कोणगावच्या ग्रामस्थांनी केलं आहे आणि या स्पर्धेला एक वेगळी उंची दिलेली आहे. इंस्टाग्रामला देखील मोठ्या प्रमाणावर फॉलो करताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर या सबस्क्राईब देखील मोठ्या प्रमाणावर करताना पाहायला मिळत आहेत आणि सगळ्यांसाठी खूप सारी पारितोषिकं देखील आहेत. 31 धावा फलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 रजत खेळतात 10 वर आणि मकरंद 1 वर आहे. 19 रन खर्ची केल्या खऱ्या, परंतु 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या आशिषने. वा पुन्हा एकदा चांगला बॉल संयमाने फक्त ढकलण्याचा प्रयत्न केलाय. त्याचं एक आणखी एक कारण होतं की इकडे आशिषचा स्पेल आता संपतोय, ही देखील महत्वाची बाब आहे. 3 ओव्हरचा खेळ संपतोय, 2 विकेट माघारी आणि अर्ना टीम 32 धावा. अपने विकेट पर प्राइस टैग लगाकर आते हैं रजत मुंडे. आसानी से विकेट वे फेंकने वालों में से नहीं है और जब अच्छी गेंदबाजी हुई है तो उसको उन्होंने सम्मान दिया है और जब भी मौके मिलते हैं बड़े शॉट्स खेलने के तो वहां पर भी चूकते नहीं है. गोरक्षक केनी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. हार्दिक स्वागत. टेनिस क्रिकेटचे सुपर हिरोज. वा. आणि जसं आपण वर्ल्ड कप असेल त्यावेळेला विविध टीमचे विविध देशांच्या कॅप्टन पाहतो आणि त्या पद्धतीचे बॅनर घेऊन आलेले आहेत. हो, आपलं टेनिस क्रिकेट आता वेगळ्या स्तरावर चाललंय, वेगळ्या उंचीवर गेलंय. यस, सरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांच्या शुभ हस्ते रेखा मॅडम यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शूज दिले जात आहेत ज्यांनी प्रथम नागरिक आहेत आणि या सगळ्या ग्रामपंचायत सदस्य देखील किती खुश आहेत पहा, ज्यांनी कॅच घेतली आहे. ब्रँडेड शूज आणि त्या शूजची प्राइस देखील 5,000, 6,000, 7,000च्या रेंजमध्ये आहे. असे शूज जे काय एका हातात कॅच पकडतात त्यांना. आणि पहिल्या येस, आजच्या दिवसासाठी 2 हातात कॅच घेतली तरी सुद्धा हे शूज आहेत. यस, नेवर की पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर जाने दिया है, वाइड घोषित करते हुए अंपायर. अतिरिक्त रन स्कोर में ऐड होता हुआ रन संख्या 33. ही संपूर्ण ग्रामपंचायतीची कमिटी पाहायला मिळते. सरपंच मॅडम बरोबर ही सगळी कमिटी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि आमदार साहेबांचे इकडे आगमन होत आहे या क्रीडा नगरीमध्ये. या स्पर्धेसाठी 1 मिनिट थांबायचं आहे. ज्यांच्या आगमनाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो रवींद्र फाटक साहेबांचे इकडे आगमन होत आहे. आमदार, दमदार आमदार या क्रीडा नगरीमध्ये दाखल होत आहेत. अशी ही स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा सर्व दूरपर्यंत पाहायला मिळते. ग्रामीण धमाका बिग बॅशच्या आयोजनासाठी या ठिकाणी ठाणे नगरीतून कार्यतत्पर आमदार रवींद्रजी फाटक साहेबांचं इकडे आगमन होत आहे. दही अंडीच्या माध्यमातून भारतातील, महाराष्ट्रातील मोठं दही अंडीचं आयोजन देखील ज्यांचं पाहायला मिळतं. आमदार रवींद्र फाटक साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. वरुणेश पाटील साहेबांच्या माध्यमातून या कोणगावच्या ग्रामस्थांच्या वतीने 70-70 स्पोर्टच्या वतीने आमदार रवींद्रजी फाटक साहेबांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. फटाक्यांची आतषबाजी या भव्य दिव्य स्पर्धेसाठी आज आमदार साहेबांचे या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. हार्दिक असं स्वागत असेल. लगातार मेहमान उपस्थित होते हुए और बड़ी बड़ी हस्तियां यहां पर कोनगांव के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर मौजूद होती हुई दमदार आमदार रविंद्र फाटक साहब का शुभागमन हुआ है. उनका एक बार फिर से हार्दिक स्वागत. खेतन का दूसरा ओवर चल रहा है. इस बार फुल पर लेकर स्क्वेयर ड्राइव, दर्शनीय स्ट्रोक, गेंद कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन. यस, इकडे संधीची वाट पाहत असतात रजत. असे खेळाडू आहेत, गोलंदाज कधी चूक करतोय, मी त्याचा फायदा कधी घेतोय याची वाट पाहत असतात. केस झालं इकडे, यावेळेला फुलटॉस केला, ऑफस्टमच्या बाहेर केला आणि मग गॅपमध्ये खेळला. अतिशय सुंदर देखना फटका, दिशा दर्शक या बॉलला दिशा दिली आणि चौकार वसूल केलाय. दूसरा क्वार्टर फाइनल मुकाबला आपके सामने, अर्नाला वर्सेस वॉकलन. अर्नाला टीम पहले बैटिंग करती हुई, इस बार फिर से अच्छा ड्राइव, हालांकि फील्डर मौजूद है वाइडिश लॉन्ग ऑफ पर. इस बार केवल 1 रन लेने का मौका, वहां पर थ्रो उतना सटीक नहीं था और उस वजह से थोड़े से नाराज है उस फील्डर पर गेंदबाज केतन मात्रे. केतन मात्रे के पहले ओवर में 11 रन आए थे. आशीष मेहरुल अपना स्पेल समाप्त कर चुके हैं, काफ़ी सफल रहे, 2 विकेटें छटकाई उन्होंने. ये आप देख सकते हो आमदार रविंद्र फाटक साहब को जो अभी अभी तशरीफ लाए हैं और इस टूर्नामेंट के पुरस्कर्ता अर्थात वरुणेश पाटिल साहब मंच पर मौजूद, जिनके द्वारा ये ज़बरदस्त आयोजन नियोजन
इस ग्रामीण धमाका बिग बैश 2026 का चौथा साल है, इस टूर्नामेंट का चौथा संस्करण है और चौथा साल कमाल बेमिसाल। अगली गेंद राउंड द विकेट से लॉफ्ट करना चाहते थे लेकिन बल्ले के अंदर लगी है, गेंद जा रही है वाइडिश डीप मिड विकेट की तरफ, फील्डर वहां पर तैनात है, सिंगल लेने का अवसर। तो ये एक रणनीति नजर आ रही है। रजत को हमने देखा है कि उन्होंने हर गेंद पर आक्रमण नहीं किया है, लेकिन जो भी पार्टनर उनके साथ खेले हैं उन्होंने ज्यादातर आक्रामक बैटिंग करने की कोशिश की है। हालांकि उसमें हमने देखा है कि प्रशांत घरत जल्दी आउट हुए 0 पर, उसके बाद 1 डाउन आए थे विघ्नेश जिन्होंने 2 बड़े हिट्स लगाए, 14 रन बनाने के बाद वे भी आउट हो चुके हैं। मकरंद उनके साथ है, इस बार लॉफ्ट कर दिया है, झन्नाटेदार शॉट, गेंद वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, सिक्सर। कॅच घेतली आहे, बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय, परंतु प्रेक्षक जेल घेत आहेत, या आम्ही तुमची वाट पाहतोय आणि ते शोजही वाट पाहतायत। उछलता हुआ स्कोर 45 रन। ओवर पिच गेंद थी, थोड़ी ऑफ स्टंप के बाहर जरूर थी और वहां से उसको लॉफ्ट करते हुए गजब की टाइमिंग, बहुत ही जबरदस्त टच में है रजत मुंडे। चंदू सर, नाम रजत है लेकिन यह खिलाड़ी 24 कैरेट सोना है। हो, अगदी बरोबर म्हटलात। दर्जेदार क्रिकेट मैदानाच्या बाहेर शांत, मैदानात गेल्यानंतर वातावरण अशांत करतात। या स्पर्धेमध्ये चर्चेत आले, अशा प्रकारचा परफॉर्मन्स पाहिलाय मिळालाय या खेळाडूचा। चौफेर टोलेबाजी हेही करतात आणि प्रामुख्याने जास्तीत जास्त प्रयत्न त्यांचा हाच असतो की मेरिटवर क्रिकेट खेळायचं। जी हाँ, मेरिट पर और एक लंबी पारी खेलने के इरादे से आते हैं मैदान में। ओ, इस बार फुल टॉस बन रही थी, सही तरह से खेल नहीं पाए, इनसाइड एज बाउंस पर गेंद विकेट कीपर के ग्लव्स में। यहाँ पर मौका जरूर था कुछ रन्स बटोरने का, लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए। यस, रजतला मिस्टर ISPL देखील म्हटलं जातं, कारण 3 वेळापैकी 3 वेळा तो फायनलला आहे, 2 वेळा जिंकलाय सुद्धा। असा हा चांबरली गावचा सुपुत्र बॅटिंग करतोय, लाजवाब बॅटिंग होते सध्या। 2 बड़े खिलाड़ियों के बीच की भिड़ंत इस समय मैदान में नजर आ रही है। केतन के सामने रजत फुलर लेंथ ऑफ स्टंप के काफी दूर रखा था ड्राइव करते हुए बी में। इस बार मिलेगा सिंगल और इसके साथ ही चौथे ओवर का खेल समाप्त होता हुआ। प्रीतिशा 11 अर्नाला टीम का स्कोर 46 रन 2 विकेटों के नुकसान पर। 7-7 ओवर के मैचेस और दर्शकों की जबरदस्त मौजूदगी इस टूर्नामेंट में 4 चांद लगा रही है। परसों भी, कल भी हमने देखा था कि पूरे स्टैंड्स भरे हुए थे और आज तो कुछ ज्यादा ही भीड़ नजर आ रही है यहाँ पर कोनगाव की छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड में। हो, स्वाभाविक आहे, कारण बऱ्यापैकी या परिसरामध्ये सुद्धा चाकरमानी आहेत। उद्या सुट्टीचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे आजची रात्र क्रिकेटसाठी आणि मोठ्या प्रमाणावर दर आपण 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर 5 विजेते घोषित करत असतो आणि आता मात्र 10,90,000च्या दिशेने वाटचाल चालू आहे। त्याच्यामुळे अजूनही आपण नवीन असाल 70 स्पोर्ट्सवर तर लगेच सबस्क्राईब करा आणि खूप सारी बक्षिसं आपली वाट पाहतायत। आपण मंचावर पाहतोय रवींद्रजी फाटक साहेब, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक, त्यानंतर स्टँडिंग कमिटीचे चेअरमन 2 वेळेला आणि आता महाराष्ट्र राज्यामध्ये आमदार म्हणून खूप चांगलं काम मात्र त्यांचं सुरू आहे। दहीहंडी उत्सव त्यांचा महाराष्ट्रभर चर्चेत असतो। सोबतीला नवनिर्वाचित सभागृह नेते, कल्याण डोंबिवली महानगरपालिका या स्पर्धेचे जनक वरुणेश पाटील साहेब। 4 ओवर में 46 बने हैं चंदू सर और अभी भी 3 ओवर का खेल बचा हुआ है। रजत जिस तरह से खेल रहे हैं, यहाँ से और तेज गति से रन्स बनाए जा सकते हैं। विकेटें भी ज़्यादा नहीं गवाई है, ज़रूर शुरुआत खराब रही थी, 0 पर पहला विकेट और वो भी बड़ा झटका। प्रशांत घरत आउट हुए थे, लेकिन रजत ने जिस तरह से पारी को संभाला है, संवारा है, वो काबिल तारीफ है। तर अगदी खूप महत्त्वाचं आहे, इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील असेल, कारण ज्या पद्धतीने हा धावफलक निघाला आहे, एक चांगली धावसंख्या बऱ्यापैकी उभारली जाते आहे। कारण अजूनही जर पाहिलं तर 3 ओव्हर आहेत आणि या 3 ओव्हरमध्ये 35-40 जरी आल्या ते एक चांगलं आव्हान उभं राहू शकतं अजय सर। जी हाँ, करंट रन रेट जो है वो 11.50 रन प्रति ओवर का है फिलहाल, और इसी रफ्तार के साथ भी आगे बढ़ते हैं तो 80 तक टोटल जरूर जा सकता है। लेकिन जबकि विकेटें हाथ में हैं आपके, तो कोशिश यही हो सकती है कि उससे भी थोड़े ज़्यादा रन्स जोड़े जाए। कम से कम 90 का वो जो कहीं ना कहीं आंकड़ा है वो बल्लेबाजों के जहन में शायद इस समय चल रहा होगा। 10 गेंदों में 23 पर बल्लेबाजी करते हुए रजत मुंडे, मकरंद 2 गेंदों में 2 पर बल्लेबाजी करते हुए, और अब गेंदबाजी में बदलाव किया जा रहा है। पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकलन टीम द्वारा मयूरेश भोईर आक्रमण पर आते हुए। दोनों भी जबरदस्त टीमें हैं, एक से बढ़कर एक खिलाड़ी दोनों टीमों के पास है और ये बैटल लाजवाब होने वाला है। पहला क्वार्टर फाइनल भी काफी रोमांचक हुआ था। एज लगा है, शॉट थर्ड मैन पर फील्डर मौजूद, मिलेगा केवल 1 रन। थोड़ी जगह जरूर दी थी लेकिन गति ज्यादा नहीं दी और सही तरह से टाइम नहीं कर पाए इस दफा रजत मुंडे।
दोनों तरफ से अब कहीं ना कहीं आक्रमण भी हो सकता है। और अब यहां पर देखने वाली बात है कि बॉलर की क्या रणनीति रहती है। हो, अगदी बरोबर. गोलंदाजांचा तोच प्रयत्न असेल, कुठेतरी विकेट आणखी एखादी इकडे मिळवायची, थोडासा दबाव वाढवायचा, ग्राफ थोडासा खाली आणायचा आणि बॅटरचाही प्रयत्न असणार आहे, कारण आता 17 बॉल अजूनही बाकी आहेत. इस बार स्मैश किया गया हवा में, तारामंडल में, सीधे वीआईपी डाइस की तरफ, मैक्सिमम 6 रन. मौका था यहां पर कैच लपका जा सकता था डाइस पर, लेकिन कैच ड्रॉप होता हुआ और 6 रन. इसके साथ ही 50 का आंकड़ा पार किया है प्रीतिशा 11 आरनाला टीम ने. बैकफुट पर जाकर जोरदार फोर्सिंग स्ट्रोक, ताकतवर स्ट्रोक, सही टाइमिंग और गेंद का हो गया है बुरा हाल. शुभम ने कैच ड्रॉप किया है. एक और, इस बार फ्लैट है और यह भी मैदान के बाहर. लॉन्ग ऑन के ऊपर से एक और छक्का. वा, काय बॅटिंग करतायत, जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक. गिअर चेंज करायला केला म्हणेल मी अर्नाळा वाल्यांनी इकडे. मोक्याच्या क्षणी ह्या हवाई फायर व्हायला लागलेले आहेत. 2 मोठे फटके इकडे खेळताना पाहायला मिळाले. मकरंद या टीम मध्ये मी का आहे त्याचं उत्तर इकडे देत आहेत. समोरच्या दिशेने चपराक दिली आहे असंच म्हणावं लागणार आहे. बॅक टू बॅक 2 मोठे फटके, 2 मोठे हवाई हल्ले इकडे होताना पाहायला मिळालेत. ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. दोन्ही टीम काही कमी नाही आहेत. 2 वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या आहेत, 2 वेगवेगळ्या परिसरातील आहेत. ख्यातनाम खेळाडू मात्र त्या टीममध्ये पाहायला मिळत आहेत आणि मॅच एवढी जबरदस्त चालली आहे. 39,000 प्रेक्षक सध्या आमच्या बरोबरीने 70 स्पोर्ट्सवर सुद्धा जुडलेले आहेत. जो कॅच पकडेल त्याला स्पोर्ट्स शूज आहेत आणि तो सुद्धा ब्रँडेड आहेत. प्रेक्षकांना भरपूर सारी पारितोषिकं, खेळाडूंना सुद्धा भरपूर सारी पारितोषिकं. 13 लाखाचा पहिला पुरस्कार, 7 लाखाचा दुसरा, 2 4 व्हीलर, 2 2 व्हीलर, खूप सारी पारितोषिकं या स्पर्धेच्या निमित्ताने आपण इकडे देणार आहोत. ये ओनर्स लॉन्च आप देख सकते हो वहां पर प्रीतिशा 11 आरनाला का, और ओनर काफी खुश रहेंगे मिस्टर हरीश माली. अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट. फिर से फ्लैट बैटेड शॉट डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है. सिंगल मिलेगा यहां पर बल्लेबाज मकरंद को. 2 बड़े हिट्स लगाए, एक लॉन्ग ऑफ के ऊपर से शॉर्ट ऑफ लेन गेंद थी वो. उसके बाद जरूर थोड़ा सा गेंद को आगे रखा था, लेकिन फिर फ्लैट बैटेड शॉट खेला था और लॉन्ग ऑन को क्लियर किया था. तो वी में काफी स्ट्रांग नजर आ रहे हैं जिस तरह से बल्लेबाजी की है मकरंद ने. बहुत ही शानदार बैटिंग, अच्छी स्थिति में कही जा सकती है. प्रीतिशा 11 आरनाला टीम टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए, स्कोर इस समय 60 रन 2 विकेटों के नुकसान पर 5वें ओवर का खेल चल रहा है. जहां पर देखो वहां पर दर्शक ही दर्शक नजर आ रहे हैं स्टैंड्स में. अगली गेंद राउंड द विकेट से. ओ, इस बार स्विच इट करना चाहते थे रजत, लेकिन बात बनी नहीं. गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं. डॉट डिलीवरी, पहली डॉट गेंद इस ओव्हर की. पहा सर, हा अर्नाळा संघ ज्या वेळेला क्वालिफायरला खेळत होता ना, 8 विकेट 18 वर गेल्या होत्या आणि मग करण पाटीलने जी बॅटिंग केली म्हणून करण वैतीने, आणि त्याच्यामुळे ही टीम इकडे पाहायला मिळते. सुरुवातीला विकेट जरूर आली आहे, परंतु त्याच्यातून टीम सावरते आहे. इस बार हल्के हाथों से ग्लांस करते हुए शॉर्ट फाइन लेग मौजूद है. गेंद को रोकते हुए फील्डर, सिंगल अंतिम गेंद पर. प्रोडक्टिव ओवर रहा ये प्रीतिशा 11 आरनाला टीम के लिए. 15 रन आए मयूरेश के ओवर से और 5 ओवर की समाप्ति पर रन संख्या 61, 2 विकेटों के नुकसान पर. विशेष अतिथी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. रवींद्रजी फाटक साहेब, आमदार म्हणून दमदार कामगिरी त्यांची पाहायला मिळाली आहे. ठाणे परिसरामध्ये त्यांचं विशेष कार्य राहिलेले आहे आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने मात्र मोठमोठे इव्हेंट देखील त्यांचे पार पडत असतात. यस, ज्यांनी कॅच घेतले त्यांना त्यांच्यासाठी शूज दिले जात आहेत. सुहास म्हात्रे हे मात्र वितरित करतायत हे ब्रँडेड शूज त्या भाग्यशाली प्रेक्षकाला ज्यांनी कॅच घेतली आहे. कॅच पकडा, स्पोर्ट्स शूज, आणि ते सुद्धा ब्रँडेड घेऊन जा. आणि सगळं काही आलबेल इकडे पाहायला मिळते. सगळ्यांची मेहनत आहे. गावातील प्रत्येक ग्रामस्थ, पदाधिकारी या स्पर्धेमध्ये पुढे येतोय. मग जहां छोटे बच्चे, जवान, बड़े, बूढ़े, औरतें, पुरुष सब इस टूर्नामेंट का लुत्फ उठा रहे हैं. सभी का हार्दिक स्वागत है वरुणेश पाटिल फाउंडेशन और 70 स्पोर्ट्स की ओर से. चला तर मग त्याच साहेबांचा सन्मान आपण इथे करतोय. रवींद्रजी फाटक साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. 2002 पासून सुरू झालेला राजकीय प्रवास, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन पासून आमदार पदापर्यंतचा थक्क करणारा साहेबांचा नक्कीच प्रवास राहिलेला आहे. आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलंय दहीहंडी सारखा महाराष्ट्रात गाजलेला खेळ, साहसी खेळाचा दर्जा सध्या दहीहंडीला मिळाला आहे आणि त्याच्यामध्ये देखील साहेबांचं योगदान, त्यांच्या दहीहंडीचं योगदान मोठं राहिलेलं आहे. आणि साहेबांचा सन्मान
वरुणेश पाटील साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते रवींद्र फाटक साहेबांचा सन्मान आपण करावा. अतिथी देवो भव ही आपल्या भारताची परंपरा आहे आणि साहेबांचा सन्मान इथे केला जातो. जय महाराष्ट्र साहेब. एकदा जोरदार टाळ्या रवींद्र फाटक साहेबांसाठी. वेळातला वेळ काढून दरवर्षी साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित राहतात. नेवर की पहली गेंद पर डबल लिया है रजत मुंडे ने. हालांकि जोखिम भरा रन था लेकिन रॉन्ग एंड थ्रो, विकेट कीपर के एंड पर थ्रो किया गया जबकि जरूरत थी बॉलर के पास पहले ही गेंद को लौटाने की. ये देखिए बॉलर की दिशा में थ्रो होता तो मौका बन सकता था. एक महत्वपूर्ण सूचना आहे. जसं हे षटक होईल साहेबांच्या गाड्या आतमध्ये येतील. साहेबांचं प्रस्थान इथून होणार आहे. त्यांनी बरोबर अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. आशीर्वाद दिलेत वरुणेश पाटील साहेबांना. इस बार गेंद को उछाल दिया है और अब की बार दर्शकों के पास भी मौका नहीं है. 6 रन. रजत मुंडे ऑन फायर. वाह, काय फटकेबाजी. सुरुवातीला म्हटलो तसंच अगदी सुरुवातीला थोडंसं संयमी खेळे आणि आता हवाई फायर सुरू झालेले आहेत. बॉल येतोय आणि मैदानाच्या बाहेर जातोय. रजतचा हा हवाई हल्ला काय पॉवर देखील होती, टायमिंग देखील होतं. बॉल सीमारेषच्या पलीकडे, प्रेक्षकांना संधी नव्हती. एवढ्या लांबवर मारलाय. दोनों तरफ से आक्रमण होता हुआ, बिल्कुल ओवर पिच गेंद थी. बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हुए बल्लेबाज रजत मुंडे एक लंबी पारी खेलते हुए. और प्रीतिशा 11 अरनाला वो टीम है जिन्होंने 109 रन चेस किए इस टूर्नामेंट में. सबसे बड़ा रन चेस सक्सेसफुल हमें देखने को मिला था. सब्सक्राइबर्स मीटर्स वहां पर नंबर्स बढ़ते जा रहे हैं. एक और दिलकश, बहुत ही दिलकश शॉट है ये. कवर पॉइंट के ऊपर से निकाला. 4 रन. चौफेर टोलेबाजी. जसा बॉल तसं उत्तर. रजतच्या बॅटिंगचं हे सातत्याने पाहायला मिळत आहे आणि बघता बघता आणखीन एका अर्धशतकाच्या दिशेने त्यांनी वाटचाल केली आहे. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू. काय क्रिकेट खेळलं जात आहे, मेरिटवर क्रिकेट खेळलं जात आहे. मिस्टर ISPL आज मात्र इकडे धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या चारही बाजूला बॅटिंग केली आहे रजतने. वाह. देखिए बैट का थोड़ा सा फेस खोलते हुए लॉफ्ट हिट स्क्वायर ड्राइव किया है. बैटिंग पावर प्ले का फायदा उठाते हुए आक्रमण जारी रहेगा, नहीं रुकने वाले हैं रजत मुंडे. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. 6 आता ते प्रेक्षकांना सुद्धा चान्स देत नाहीये शूज घेण्याची. बॉल एवढ्या लांबवर मारतायत. सुरू झाली आहे की आतषबाजी. आवाक्यात बॉल आला की लांब लचक मारतायत आणि दावा वसूल करताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त जबरदस्त रजत. 79 रन स्कोर बोर्ड पर. फिर से ओवर पिच गेंद और उसका पूरा फायदा उठाते हुए रजत मुंडे. गजब की टाइमिंग उनकी. 2 गेंदे अभी भी इस ओवर में शेष है. करण भोईर का ये ओवर काफी महंगा साबित होता हुआ. क्लीन स्ट्राइक, आंखों के नीचे खेल रहे हैं, सिर को काफी स्थिर रखते हुए. जबरदस्त टेक्निक है उनकी और गेम अवेयरनेस कितना जबरदस्त है. यस, रवींद्रजी पाठक साहेब, आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. या स्पर्धेची शोभा वाढवली आणि चला जावेत मॅचच्या दिशेने देखील अगदी वरुण पाटील साहेबांवर प्रेम असणारे सगळे मात्र मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. रजतची लाजवाब बॅटिंग, षटकार चौकाराची आतषबाजी. मात्र 7 रन दूर है अपने दूसरे अर्धशतक से इस टूर्नामेंट में रजत मुंडे. 43 पर बैटिंग करते हुए. इस बार लाइन को वैरी करते हुए लेकिन बहुत बाहर रख बैठे हैं. वाइड गेंद. थोडासा बाहेर दबाव बॉलरवर सुद्धा आहे कारण रन येत आहेत, रन रोखायचे आहेत. रजतला बॉलिंग करायची तर कुठे करायची. अखूट टप्प्याचा बॉल टाकला एकतर पूल खेळतायत, नाहीतर मग अगदी बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळतायत. पुढे टाकला की समोर 6 मारतायत. हालांकि अच्छे गेंदबाज है लेकिन एग्जीक्यूशन थोड़ा सा खराब रहा है. लपेट लिया है ऑन साइड में. बहुत बड़ा गैप है वाइडिश मिड विकेट की दिशा में. 4 रन. एक और बाउंड्री प्राप्त करते हुए रजत मुंडे. ये बैटिंग पावर प्ले जिस तरह का होना चाहिए था बैटिंग साइड की नजर से हम देखें तो उसी तरह से घटता हुआ और उस तरह का बनाते हुए रजत मुंडे. हो, मोजून मापून मारलाय. आता तिकडे प्लेयर नव्हता, त्यांना माहिती होतं आणि अशा पद्धतीने बॅट फिरवली, गॅप मध्येच मारलाय. जबरदस्त रजत. देखिए डिप मिड विकेट थोड़ा स्क्वायर है और एक लॉन्ग ऑन है, दोनों के बीच में से गैप ढूंढा था. एक और लंबा हिट अंतरिक्ष में भेज दिया गेंद को और इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए रजत मुंडे के. लाजवाब बैटिंग. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा कडकडाट रजत मुंडे यांच्यासाठी. का नाही टाळ्या होणार, का नाही शिट्या होणार. मोठ्या मॅच मध्ये मोठी कामगिरी रजत मुंडे. टीम का स्कोर 90 रन और रजत मुंडे का दूसरा अर्धशतक. ग्रामीण धमाका बिग बैश सीजन 4 में कमाल किया है रजत मुंडे ने अरनाला टीम के लिए. चेक.
रवींद्र पाटील साहेब आपल्यातून रजा घेत आहेत. मनपूर्वक आभार साहेब. आपण अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. वरुणेश पाटील साहेबांच्या स्पर्धेमध्ये आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपला अमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. काही सन्मान इथे आपण करतोय. कुमार दादा घ्या, काही सन्मान आहेत ते लवकर आपण घेऊया. राम म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. मिथुन म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते हा सन्मान करावा. राम म्हात्रे, कुमार दादा म्हात्रे यांच्या शुभस्ते राम म्हात्रेचा सन्मान करूया. दिग्गज खेळाडू राहिलेले आहेत. सर्वेअर म्हणून त्यांची कामगिरी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून विलेज डेव्हलपमेंट सर्वेअर म्हणून त्यांची कामगिरी चांगली राहिली आणि राम म्हात्रे साहेबांचा सन्मान इथे केला जातोय कुमार म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये. सुस्वागतम. रेखाताई सदाशिव पाटील आपल्या सरपंच मॅडम आहेत, त्या देखील प्रस्थान करतायत, त्यांचंही मनपूर्वक आभार. सूर्यकांत पाटील गोवे इथून उपस्थित आहेत. या सूर्यकांत पाटील साहेब आपल्याला देखील सन्मानित केले जाते. कुमार म्हात्रे आपण हे सन्मान करावेत. गोवेचे सूर्यकांत पाटील यांचा सन्मान इथे होतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलंही सहर्ष स्वागत. बालधर्मा म्हात्रे शेतकरी सदस्य बालधर्मा म्हात्रे साहेब या, आपल्यालाही सन्मानित केले जात आहे. मॅच सुरू ठेवा, मॅच सुरू ठेवा, लगेच आम्ही इथून सांगू. मॅच सुरू ठेवा. हा चला, या सत्कारानंतर परत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओ, एक हाथ से खेलने का प्रयास था. दिशा इन गेंद वाइड घोषित करते हुए अंपायर. गति में हल्का सा बदलाव जरूर था इस गेंद में. मयूरेश, उनका दूसरा ओवर और पारी का आखिरी ओवर शुरू हो चुका है. छेड़खानी करने की कोशिश, एक हाथ से स्क्वायर ऑफ द विकेट ड्राइव लगाना चाहते थे वहां पर मकरंद ने भी काफी बेहतरीन बैटिंग की है. स्लोवर डिलीवरी, स्मैश किया है सुरक्षित इलाके में. वन बाउंड चौका. वाह, हा खेळाडू सुद्धा काय जबरदस्त कामगिरी करतोय. आता 100च्या दिशेने अर्नाळ्याची वाटचाल इकडे पाहायला मिळते. रजत 53 वर, मकरंद 19 वर खेळताना पाहायला मिळत आहे. आय लव्ह 70 मोर दॅन माय गर्लफ्रेंड. हो, क्या बात है, क्या बात है. 70 स्पोर्टचे देखील हे चाहते या ठिकाणी दाखल झालेत. आपल्या सगळ्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. ये जुनून है, दीवानगी है. फिर से लॉफ्ट किया है, इस बार मौका बन सकता है. जी हाँ, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर बेहतरीन कैच, बिल्कुल सीमा रेखा के नजदीक. और विकेट गेली आहे, त्यामुळे काही सन्मान करून टाकूया फटाफट. मिथुन म्हात्रे इथे उपस्थित आहेत, या आपल्याला सन्मानित केले जाते. कुमार दादा आपल्या शुभ हस्ते, अजय नाईक आपल्या शुभ हस्ते सन्मान करावेत. मिथुन म्हात्रे. बहुत ही जबरदस्त कैच किरण मात्रे द्वारा. 95 पर गिरा है तीसरा विकेट. एक शानदार पार्टनरशिप का खात्मा हुआ. गुरुनाथ पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. गुरुनाथ पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. इसके बाद एक और बड़ा क्वार्टर फाइनल मुकाबला. श्रीराम फाउंडेशन प्रिंस 11 कासार वडबली बनाम पैरामाउंट आरएमसी इंफ्रा जय बजरंग गोरसई बी. दोनों टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए तैयार रहना है. आणि सर, ह्या मॅचचा पहिला डाव आहे. दुसऱ्या डावात सुद्धा पाठलाग होऊ शकतो. या स्पर्धेत काही होत आहे. सगळ्या संघ तयारी करून आलेत. बेस्ट वर्सेस बेस्ट या सगळ्या लढाया आहेत आज. जी हाँ, वाकलन टीम के पास भी जबरदस्त बैटिंग है. ये बढ़िया गेंद है, फुलर लेंथ ड्राइव करते हुए गेंद जा रही है डीप. एक्स्ट्रा कवर पर सिंगल मिलेगा. नए बैटर विनायक भोईर अपना खाता खोलते हुए. और अब स्ट्राइक रजत मुंडे के पास. आखिरी ओवर चल रहा है, 3 गेंदे अभी भी पारी में शेष है. रन संख्या 96, 3 विकेटों के नुकसान पर. लढाई दोन्ही बाजूला आहे. ग्रामीण मध्ये सुद्धा 4 व्हीलर कार आणि आयकॉनला सुद्धा 4 व्हीलर कार आहे आणि त्याच्यामुळे लढत तर तिकडे सुद्धा असणार आहे. या 2 4 व्हीलर कुणाला मिळणार याची देखील चर्चा आणि प्रयत्न त्यासाठी सुद्धा आहेत. रजत मात्र लाजवाब खेळेत. मयूरेश राइट आर्म राउंड द विकेट. ओ, स्विंग एंड मिस. इस बार टप्पा पड़ने के बाद हल्की सी गेंद बाहर की तरफ निकली. गेंद के लाइन के अंदर खेल बैठे थे. सर्वाधिक रनच्या बाबतीत पहिल्या नंबरवर रजत मुंडे 148 रन. जगत सरकार 3 इनिंग मध्ये 120. यस सरोज प्रामाणिक 95, ऋतिक पाटील 95 आणि प्रथमेश ठाकरे 89. पहिल्या क्रमांकावर विकेटसाठी करण पाटील 9 विकेट. वैभव माळी 7 विकेट.
यॉर्क कराने की कोशिश, लेकिन इस दफा लेग स्टंप के बाहर भटकते हुए। और टॉप रन गेटर्स जो है उसमें हमने देखा केतन मात्रे 7वें नंबर पर है और वो कभी भी छलांग लगा सकते हैं। यस, आणि 50,000 प्रेक्षक 70 स्पोर्ट्स वर आमच्या बरोबरने जुडलेले आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत। काय मॅच चालली आहे? हाई स्कोरिंग मुकाबला, हाई प्रोफाइल मैच है, हाई एंटरटेनिंग भी हो सकता है। फिर से यॉर्क कराने का प्रयास था और फिर से लेग स्टंप के बाहर गेंद निकलती हुई, फिर से वाइड। वाह, 100च्या उंबरठ्यावर टीम पाहायला मिळते आहे। पहिल्या डावात एवढी मजा, दुसऱ्या डावात किती मजा येईल, आणि तेच इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणखीन एक वाईट बॉल, 100 के करीब पहुंचता हुआ टोटल प्रीतिशा 11 अर्नाला टीम का। अगदी मात्र 10,90,000च्या दिशेने वाटचाल सुरू आहे। 70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर पुन्हा एकदा 5 विजेते काही क्षणात 10,90,000 झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा त्यांची नावं घेणार आहोत। परंतु रजत मैदानाच्या आतमध्ये टोटल रन 148 झाल्यात त्यांच्या या स्पर्धेतील। इस बार ड्राइव किया, हवा में है गेंद, फील्डर उस ओर मौजूद, दीप एक्स्ट्रा कवर पर बहुत ही शानदार कैच जीत भोईर द्वारा। और रजत की पारी का खात्मा होता हुआ एक शानदार पारी खेलने के बाद रजत मुंडे पेविलियन की राह पर। वा, रजत इकडे बाद झालेत, परंतु काय कामगिरी केली आहे। सगळ्यांना टाळ्या वाजवायची संधी दिली या खेळाडूने। 21 बॉल मध्ये 53 रन केलेत, टाळ्या शिट्यांचा गजर। टॉस साठी हा शेवटचा कॉल आहे। दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी उपस्थित राहायचे मेन स्टेजवर। टीम पॅरामाउंट आरएमसी जय बजरंग गोडसे बी आणि त्यांच्या विरोधात श्रीराम फाउंडेशन प्रिन्स 11 कासार वडवली। दोन्ही टीमचे कॅप्टन लास्ट कॉल। बेहतरीन कैच और बेहतरीन पारी खेलने के बाद रजत मुंडे पेविलियन की राह पर। दर्शक शोर मचाते हुए तालियों के साथ स्वागत करते हुए डगआउट में उनके सहयोगी और दर्शक। रजत मुंडे का दूसरा अर्धशतक इस टूर्नामेंट में रजत के बैट से देखने को मिला। 53 रनों की बेहतरीन पारी खेली उन्होंने। परंतु सर, हा पहिला डाव आहे। केतन मात्रे आणि कंपनी दुसऱ्या डावात बॅटिंगला येणार आहे। बॅटिंग लाईनअप मोठी आहे। हे सगळे मान्यवर मित्र परिवार वरुणेश पाटील साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी, ही स्पर्धा पाहण्यासाठी इकडे आले। सगळ्यांचं स्वागत। आखिरी गेंद सामना करेंगे करण वैती। एक और अच्छी गेंद, हेलीकॉप्टर उड़ाया है डीप मिड विकेट पर, पहले बाउंस पर जीत के पास पहुंची है। 2 रन यहां पर जरूर मिलेंगे, लेकिन बहुत अच्छा आखिरी ओवर। तारीफ करनी होगी मयूरेश भोईर की, अंडर प्रेशर बहुत ही बढ़िया गेंदबाजी की। केवल एक ही चौका लगा इस आखिरी ओवर में और कुल मिलाकर 10 रन खर्च किए, विकेट भी प्राप्त किया रजत मुंडे का। पारी समाप्त होती हुई और ठीक 100 रन बनाए गए हैं प्रीतिशा 11 अर्नाला टीम द्वारा। 101 रनों की चुनौती सेमीफाइनल में पहुंचने के लिए पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकलन के समक्ष। हो, 100 रन सोपी गोष्ट नाहीये। 100 झाल्यात, 101 करायच्या आहेत आणि दुसरा डाव बाकी आहे। जाऊया टॉस कडे, ज्या ठिकाणी कुणाल जाते सर। संपूर्ण शेतकरी संघटना कोणगाव यांच्या उपस्थितीमध्ये टॉस करणार आहोत आपण आता या मॅचचा। या दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत, कॅप्टन इथेच उपस्थित आहेत। चला, कोण करते कॉल? दरम्यान या ठिकाणी आदरणीय भानुदास शेठ भोईर साहेबांचं शुभ आगमन होत आहे। वळगावचे उद्योगपती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि वरुणेश पाटील साहेबांचे मामाश्री आहेत। साहेब, आपलं हृदयाच्या अंतकरणातून स्वागत आहे। तसेच कुस्तीपटू राज दयालकर यांचं देखील आगमन झालेलं आहे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत। हेड कॉल होता, टेल्स आलेला आहे आणि टॉस इथे जिंकले। खूप खूप धन्यवाद सगळ्या मान्यवरांचा। आपण स्थानापन्न व्हा। अध्यक्ष बाळाराम म्हात्रे आहेत शेतकरी संघटनेचे, आपलेही मनपूर्वक आभार। अयुब, टॉस जिंकलाय, सगळ्यात महत्वाचा सामना आहे, कारण क्वार्टर फायनलची लढत आहे आणि इथून जिंकलेला संघ थेट सेमी फायनल मध्ये प्रवेश करतो। टॉस जिंकलाय, किती महत्वाचा होता, निर्णय काय घेणार आहात? निर्णय तर मी पहिली फिल्डिंग करू, कारण महत्त्वाचा टॉस होता आणि चांगली मॅच आहे। कासार वडवली ज्याही वेळेला या स्पर्धेमध्ये खेळते, कुठेतरी एक धक्का बसतो या टीमला आणि विशेष म्हणजे हीच टीम तुमच्या विरोधात चांगली कामगिरी करून जाते। वाटतंय या वर्षी हे 4थं पर्व या टीमला एक मोठा धक्का तुम्ही द्याल? असं काही नाही, जो चांगला खेळतो जिंकेल। आम्ही प्रयत्न तर करू 100% द्यायचा सर्वांना, आणि समोर ही टीम चांगली आहे तर 100% देईल, तो जिंकणार आहे। आकाश रिपटच्या बाबतीत मी विचारेन, तो पहिल्याही सीझन पासून प्रत्येक सीझन मध्ये चांगली कामगिरी करत आलाय, त्याच्या व्यतिरिक्त तू आणि तुझ्या व्यतिरिक्त अन्य कोणते खेळाडू आहेत हे चांगली कामगिरी करतील असं वाटतंय? आकाश रिपट तर आहे चांगला, या ग्राउंडला चांगलाच खेळतो आणि
प्रयत्न असेल की सर्व प्लेयरनं चांगली बॅटिंग केली आहे, बॉलिंग केली आणि 100% जर फिल्डिंग एफर्ट लावला तर आम्ही टीम जिंकू शकतो. सर्व प्लेयरला आम्ही विनंती करून फक्त 100% द्यायचं. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला या मॅचमध्ये. टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतली आहे. संदेश, तुम्हाला बॅटिंग करायची आहे, काय वाटतं किती टार्गेट सेट करायला पाहिजे आणि कुठले बॅटर आहेत जे या टीमच्या विरुद्ध चांगलं करतील? 80पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू परंतु भावेश, करण अंबाला असेल, फरदीन काझी, सूरज, पवन यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. कारण की नॉकआउट सामना आणि सुपर 8चा सामना आहे. जर जिंकलो तर सुपर 4मध्ये जाऊ. त्यासाठी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. गावात मीटिंग झाली आहे काय सर्व खेळाडूंची? खऱ्या अर्थाने आपण पहिल्या मॅचमध्ये हारलेला होता, त्याच्यानंतर कमबॅक केला, आता कुठेतरी क्वालिफाय झाले. काय प्लॅनिंग आहे टीमच्या विरुद्ध आणि कोणाला टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल? टार्गेट वगैरे असं काही नाही, कारण की गोलंदाजी आमची चांगली आहे, त्या हिशोबाने आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू. आणि जर टार्गेट करण्याचा काही नसं, कारण जे आयकॉन आहेत त्यांच्यावरती जास्त प्रेशर असेल, कारण की आमच्याकडे सुद्धा आयकॉनमध्ये करण अंबाला चांगली गोलंदाजी करतोय आणि चांगला खेळ होईल. बॅटिंग ऑर्डरमध्ये काही बदलाव करण्यात येतील का, की तीच बॅटिंग ऑर्डर आहे ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळत आलेला तसाच खेळ करणार आहात? या मॅचमध्ये करण अंबाला थोडा पुढं पाठवण्यात येईल, कारण की चांगली मॅच आहे त्यामुळे. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. म्हणजे लक्षात घ्या, प्लॅनिंग झालेलं आहे. करण अंबालाला प्रमोट केलं जाऊ शकतं बॅटिंग ऑर्डरमध्ये असं सांगतोय कॅप्टन, कारण महत्त्वाचा सामना आहे, तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. टॉस नुकताच झालेला आहे. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. टॉस झाला, टॉस जिंकलाय. सध्या प्रिन्स कासार वडवली श्रीराम फाउंडेशनच्या कॅप्टन यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अयुबने. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा, जिकडे जबरदस्त घमासान पाहायला मिळेल आणि सलामीची जोडी निघाली आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. 101चा पाठलाग करायचा है. जो हाँ बड़ी चुनौती है और बड़ा मुकाबला है और दो बड़े टीमों के बीच की ये टक्कर है. आप देख रहे हैं इस समय वरुण एस पाटिल फाउंडेशन एंड 70-70 प्रेजेंट ग्रामीण धमाका बिग बैश 2026 वाकलन वर्सेस अर्नाला. प्रथमेश म्हात्रे फुंडे ॲज अ आयकॉन म्हणून खेळतायत या टीम मध्ये आणि केतन म्हात्रे वाकळणचा वाघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची क्षमता असणारे हे खेळाडू आहेत. याच 5 भाग्यशाली विजेते, त्यांची नावे पुन्हा एकदा मी घोषित करतोय. हर्षल जाधव आहेत मीरा भाईंदरचे, भाऊ आत्माराम भोईर जे आहेत गोरसई भिवंडीचे, त्याचबरोबर शशी दिंडे जे आहेत शहापूरचे, टेंबटमाल, त्याचबरोबरीने दिवेश मांढरे जे आहेत खार्डीचे पंचशील नगरचे, आणि मीत बारी नवापूर, हे सगळे विजेते. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. जाऊयात मॅचकडे. माझ्या बरोबरने अजय घरत सर आहेत. अजय घरत सर, अशा प्रकारच्या एक मोठ्या प्रमाणावर मात्र या ठिकाणी चाहते उपस्थित राहत आहेत. जबत मॅचच्या दिशेने, जिकडे एक महत्वाची मॅच, पहिला डाव संपलाय, दुसरा डाव बाकी आहे. अर्नाळ्याने केली है बैटिंग, वाकलन बाकी है. अजय सर, जी हाँ, बहुत कुछ होना बाकी है इस मैच में. केवल आधा ही मैच खत्म हुआ है, आधा अभी बाकी है और वाकलन टीम के पास भी जबरदस्त धमाकेदार बैटिंग है. राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर और यहाँ पर इन्विटेशन दिलं जात आहे. वरुण एस पाटील साहेबांना मानाची पालखी आहे. येस, कुमार म्हात्रे यांच्याकडून जे आपण 10,90,000 सबस्क्रायबर झाले, त्याच्यामुळे जे 5 भाग्यशाली विजेते होते त्यांच्यासाठी 1,000 रुपयाचा पुरस्कार सुद्धा कुमार म्हात्रे यांच्याकडून अतिरिक्त वेगळा दिला जाणार आहे. गिफ्ट तर आहेच, परंतु त्याचबरोबरीने जीपे केला जाणार आहे 1,000चं वेगळं पारितोषिक सुद्धा. येस, 92,000 ज्यावेळेला होतील त्यावेळेला पुन्हा 5,000 अनिकेत म्हात्रे यांच्याकडून दिले जातील आणि प्रत्येकाला 1,000 त्यापैकी असतील आणि विशेष गिफ्ट सुद्धा असतील, याची देखील नोंद घ्या. खूप सारी पारितोषिकं आहेत. रेलचेल आहे या मैदानात, खूप सारी पारितोषिकं जिंका. घरी बसून मॅच पहा तरी देखील पारितोषिकं. दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि पुन्हा एकदा जाऊयात अजय सरांकडे. सलामी बल्लेबाज प्रथमेश म्हात्रे और उनके साथ केतन म्हात्रे, 2 खतरनाक म्हात्रे क्रीज पर पहुंच चुके हैं और देखना है कि किस तरह की शुरुआत करते हैं. जिस तरह से रजत मुंडे ने पारी खेली है, कुछ उसी तरह की पारी इन बल्लेबाजों से भी अपेक्षित होगी वाकलन टीम को. गेंदबाजी का सिलसिला शुरू करेंगे अमित तांडेल और ये खूबसूरत नज़ारा आपकी स्क्रीन पर छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड कोनगांव. पहली गेंद बिल्कुल लक्ष्य पर, सटीक ब्लॉक होल में डाली हुई यॉर्कर. चांगला बॉल टाकलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर 4.2 मिलियन प्रेक्षकांनी ही स्पर्धा पहिल्या दिवसापासून 70-70 स्पोर्ट्सवर पाहिली आहे. हा एक कीर्तिमान या स्पर्धेमध्ये दरवर्षी एक घमासान पाहायला मिळतं आणि विक्रमी गर्दी यूट्यूबला सुद्धा आणि मैदानात सुद्धा. बैंग ऑन टारगेट पहली गेंद रही है.
इस बार अक्रॉस द लाइन घुमा दिया है, बहुत बड़ा गैप ऑन साइड में, फील्डर प्रयासरत। अच्छा एफर्ट डीप मिड विकेट से खिलाड़ी लगभग डीप स्क्वायर लेग की तरफ पहुंचे थे और बाउंड्री बचाई है वहां पर, एक ही रन लिया है। अजय सर, पॉवर प्लेमध्ये जर कुठे 25-30चा स्टार्ट झाला तर ही मॅच सुद्धा बनू शकते. जरी 101 करायचे असतील, पॉवर प्ले निर्णायक आहे. इकडे येणाऱ्या विकेट निर्णायक असतील आणि पॉवर प्लेमध्ये बनणारे रन सुद्धा निर्णायक असतील. जी हाँ, पावर प्ले के 3 ओवर्स है, पहले 2 मैंडेटरी पावर प्ले के ओवर्स है और एक बैटिंग पावर प्ले का ओवर है, तो ये 3 ओवर्स बहुत ही क्रूशल साबित होने वाले हैं। लेकिन शुरुआत बहुत ही मायने रखती है जब आप 101 रनों का पीछा कर रहे हो 7 ओवर के मैच में जीतने के लिए, और इसके ऊपर तो नजरें रहेंगी। ये खिलाड़ी बहुत ही खतरनाक है, केतन मात्रे, बाइक सम्राट। पिछले मैच में 40 रनों की जबरदस्त पारी खेली थी उन्होंने नॉकआउट मैच में, और ये भी नॉकआउट मुकाबला है। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ड्राइव किया हवा में, मिड ऑन के ऊपर से शानदार शॉट, केतन की शुरुआत चौके के साथ। वाकळणचा वाघ मैदानाच्या आतमध्ये आहे. एफर्टलेस म्हणजे सहज गते असे काही स्ट्रोक ते खेळतात ना, अद्भुत बॅटिंग त्यांची आहे आणि या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता आम्ही ठेवतो याची झलक इकडे दाखवली आहे. मिडॉनच्या डोक्यावरून खेळला हा फटका, टिपिकल पॉवर प्लेचा 4 चौकार. और देखिए केतन भी एक ऐसे बल्लेबाज है जो गेंद के मेरिट पर काफी अच्छी शॉट्स खेलते हैं और इसीलिए लगातार अच्छा प्रदर्शन करते हुए देखा गया है केतन को। हो बाहरी किनारा, बढ़िया एफर्ट, विकेट कीपर का डायरेक्ट हिट भी लगाए वहां पर फ्लाई स्लिप में से, लेकिन बल्लेबाज सुरक्षित अपने क्रीज में। 48,000 दर्शक इस समय ऑनलाइन हमारे साथ जुड़े हुए हैं। गेंद अंदर की तरफ आई थी, जगह नहीं थी और स्क्वेयर कट लगाने का प्रयास, बाल बाल बच गए केतन। वाह, इकडे काही काळ हवेत बॉल होता, नक्कीच संधी होती. केतन बचावले गेलेले आहेत अगदी घमासान, कधी इकडे तर कधी तिकडे, कारण अमित तांडेल देखील काही कमी नाही आहेत आणि केतन काय करू शकतात अख्ख्या जगाने पाहिलंय. त्याच्यामुळे या मॅचमध्ये मजा येणार आहे आणि त्याच्यासाठी गर्दी पहा मैदानात आणि यूट्यूबला सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट, ग्रामीण धमाका, बिग बैश. जी हाँ, अमित तांडेल भी घाट घाट का पानी पी चुके हैं ग्रामीण क्रिकेट में, खास तौर पर जबरदस्त अनुभव है और यह अनुभव बोलता हुआ अब उनका अलग अलग लेंथ पर रख रहे हैं और अलग अलग तरह की गेंदें डाल रहे हैं। ओह, या वेळेला मात्र उंचीचा अंदाज नाही आला, या बॉलचा खेळण्याचा प्रयत्न राहिला. अमितने थोडासा दबाव या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. केतनला जास्त काळ तुम्ही शांत नाही ठेवू शकत आणि त्याच्यामुळे इकडे जर पाहिलं तर अमित तो प्रयत्न थोडाफार करायला लागलेत. आता समोर केतन, अभी तक बहुत अच्छा ओवर, 5 ही रन खर्च किए हैं। ओवर की आखिरी गेंद केतन के लिए फुल लेंथ ड्राइव किया है, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है, प्रोटेक्शन है वहां पर, दूसरे के लिए पलटे, थोड़ा सा लेजीनेस वहां पर नजर आया फील्डर द्वारा, उसी का फायदा उठाते हुए दोनों बैटर्स। 2 रन कंप्लीट और इसके साथ ही पहला ओवर समाप्त होता हुआ। वॉकलैंड टीम का स्कोर 7 रन बिना किसी नुकसान के। यस, पहिल्या ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली आहे. पहिली ओव्हर अर्नाळ्याच्या बाजूने जाताना पहिला मिळते रन फक्त 7. यस, धर्मेशजी जोशी यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. ISPL मध्ये अगदी खूप चांगली भूमिका त्यांची देखील राहिली आणि एक मोठी स्पर्धा महाराष्ट्र क्रिकेट लीग त्यांची स्पर्धा देखील येते, त्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. या मास्टरमाइंड आपलं स्वागत आहे. अर्नाला टीम ने भी पहले ओवर में सिर्फ 7 रन बनाए थे और एक विकेट भी गंवाया था, लेकिन उसके बाद जिस तरह से पारी को पेश किया गया वो काबिले तारीफ। स्वर्गीय सदाशिव बालाराम पाटील स्टँड का नजारा, काफी सारे दर्शक वहां पर, और हे तुम्ही पाहू शकता आयोजनात दिसते शिस्त, नियोजनात आहे दम, खेळ उत्साह आणि एकता यांचा सुंदर संगम. 70-70 स्पोर्ट्स आणि तारिफभाई सय्यद यांच्या नावात आहे दम. ग्रामीण धमाका बिग बॅश स्पर्धेचे आयोजक वरुण दादा बाजीराव सिंघम, क्या बात आहे. यांच्यावर फोकस करा आणि त्यांचा चेहरा देखील दाखवा. काय संदेश दिलाय, वा भाऊ वा, मन जिंकून घेतली तुम्ही, कडाक. खिलाड़ी भी कम नहीं है और दर्शक भी कम नहीं है, एक से बढ़कर एक खिलाड़ी खेल रहे हैं, एक से बढ़कर एक टीमों को हमने देखा है। कुल मिलाकर 16 टीमें इस मुख्य टूर्नामेंट में, और क्वालिफायर्स में 32 टीमों को हमने देखा था इससे पहले। नेवर लेकर रोहित शर्मा, मैन फ्रॉम बिहार, पहली गेंद कटर के साथ शुरुआत। बॉलिंग अटॅक जबरदस्त है अर्नाला टीम के पास, उनकी बल्लेबाजी जितनी मजबूत है उतनी ही बॉलिंग भी मजबूत है. हो, अगदी महत्वाचं असणार आणि रोहित शर्माचं हे षटक देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा दबाव निर्माण केलाय आणि इकडे त्याला वाढवण्यासाठी लगेच आयकॉनला देखील आणले गेलेलं आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन. उल्टे शॉट की कोशिश थी, क्विकर डिलीवरी इस बार पैर पर लगी जरूर, लेकिन इम्पैक्ट निश्चित रूप से ऑफ स्टंप के बाहर था, इसलिए कोई ज्यादा अपील नहीं हुई. लेग बाइट्स का इशारा करते हुए अंपायर. आसान डगर नजर नहीं आ रही है वाकलन के बल्लेबाजों के लिए फिलहाल. जिस तरह से शुरुआत की है गेंदबाजों ने, अनुशासन दिखाया अभी तक. मॅच जबरदस्त चालली आहे. मैदानात पाय ठेवायला जागा नाही आणि यूट्यूबला
51,000 प्रेक्षक सध्या आमच्या बरोबरीने जुडलेले आहेत 70 स्पोर्ट्सवर. 70 इंस्टाग्रामला देखील आवर्जून आपण फॉलो करायचं आहे आणि खूप सारी पारितोषिकं आपल्यासाठी आहेत त्यासाठी सुद्धा. रोहित शर्मा अगली गेंद लेकर इस बार ड्राइव किया, हवा में है, फील्डर उस ओर मौजूद, अच्छा एफर्ट, कैच के लिए दौड़े थे आगे लेकिन मौका नहीं था कैच का, काफी आगे गिरी थी डीप एक्स्ट्रा कवर पर, लेकिन बहुत ही शानदार फील्डिंग, केवल 1 रन लेने का मौका केतन के पास. बाउंड्रीज में डील करना चाहते हैं बल्लेबाज जिसकी जरूरत भी है, लेकिन हाथ खोलने के ज्यादा मौके अभी तक मिले नहीं है दोनों ओपनर्स को. थोडीशी कोंडी केली आहे त्याचं उत्तर द्यावं लागेल. काही चौकार काही षटकार दबाव हटवतील आणि वाकडणला ते करावं देखील लागणार आहे कारण लक्ष मोठ्या धावसंख्येचं देखील इकडे पाहायला मिळत आहे. पलक इंटरप्राइजेसच्या मालक देखील पाहायला मिळाले. बॉल हवेत, फटका, हो हो काय एफर्ट्स केले तिकडे, लाजबाब. करण वैती होते, करण वैतीने पकडले अफलातून झेल आणि या झेलासाठी सगळ्यांना विनंती असेल पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. फील्डिंग में लाइव वायर करण वैती, जबरदस्त कैच लपका है, सामने की तरफ डाइव लगाते हुए कैच लपकना कभी भी आसान नहीं होता है और ये कैच देखने के बाद दर्शक दीवाने होते हुए. लेकिन प्रथमेश काफी निराश, बड़ी पारी खेलने से चूक गए इस महत्वपूर्ण मुकाबले में, केवल 1 रन बना पाए और 5 गेंदों का सामना किया. ऐसे ऑफ कलर ज्यादा देखने को मिलते नहीं है, लेकिन बॉलिंग बहुत ही शानदार की गई उनके विरुद्ध और प्रथमेश आउट होकर पेविलियन में जीत नए बल्लेबाज आ रहे हैं. ये देखिए इस तरह से गिरा विकेट, आगे रखी हुई गेंद हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे लेकिन बाहरी हिस्से पर लगी गेंद के, और ये देखिए ओ हो जबरदस्त, लाजवाब, अफलातून, अविश्वसनीय कैच लपका है करण वैती ने. वाह, मला तर जॉन्टी रोडची आठवण आली. एवढा जबरदस्त झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. गावासाठी जिंकायचंय, गावाचं नाव करायचंय तर असं एफर्ट्स करावेच लागणार आहेत आणि सगळे मात्र या ठिकाणी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, बॉल हवेत आणि मग सूर मारला आणि पकडलाय झेल. लाजबाब करण, फ्लाइंग करण, उड़ता हुआ करण, जबरदस्त डाइव लगाकर कैच लपकना कभी भी आसान नहीं होता है. थोड़े से इंजर्ड भी हुए शायद, लेकिन उसकी परवाह नहीं है. आणि हेच ते करण आहेत ज्यांनी टीम 18 धावांवर क्वालिफायर खेळत असताना 8 विकेट गेल्यानंतर सुद्धा 80च्या पुढे नेली होती आणि म्हणून टीम इकडे खेळते. त्याचं कारण सुद्धा होते हे करण. आणि आता गावासाठी खेळत असताना या बॉलसाठी काय मारलाय सूर, जबरदस्त, अप्रतिम, लाजबाब. बेस्ट स्पर्धा आहे आणि बेस्ट एफर्ट्स देखील पाहायला मिळत आहेत. वा, पट्टी बांधली आहे, थोडीशी दुखापत, परंतु गावासाठी पुन्हा मैदानाच्या आतमध्ये, परंतु वाकळण हार मानणारी नाहीये, प्रति हल्ला करणार. 7 ओव्हरची मॅच आहे, 101 करायच्याच जरूर. केतन मैदानाच्या आतमध्ये आहे, जीत त्याला सुद्धा जीत माहिती आहे, ते सुद्धा मैदानात दाखल झालेत. डोंबिवली परिसरातील या बलाढ्य टीमचं सुद्धा नाव आहे आणि ते उगाच नाहीये, त्यांना सुद्धा दाखवावं लागणार आहे. 9 रन झालेत. जी हाँ, दोनों भी मायनास टीमें खेल रही है और 2 मायनास बल्लेबाज इस समय क्रीज पर मौजूद है. जीत आए हैं और जीत के लिए जीत को भरसक प्रयास करना पड़ेगा, जो कि करना भी जानते भी है. रोहित को मिली है विकेट, आते ही रिवर्स स्वीप का प्रयास था लेकिन तेज गेंद थी, कभी धीमा डाल रहे कभी तेज डाल रहे हैं, बहुत ही जबरदस्त गेंदबाजी. व्हेरिएशन करतायत, गती परिवर्तन करतायत, टप्पा परिवर्तन करतायत. आता वाईड लाईन पकडून करण्याचा प्रयत्न, थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न राहिला. डॉट बॉल आलाय, परंतु धावांची गती वाढवायला लागेलच आता. और उसके लिए इस तरह के शॉट्स खेलने पड़ेंगे. स्ट्रेट डाउन द ग्राउंड उठाकर खेल दिया है, फील्डर पीछा करते हुए. ओ हो क्या कमाल का एफर्ट, क्या गजब का क्रिकेट देखने को मिल रहा है. वाह, विनायक भोईर तिकडे होते, त्यांनी एफर्ट्स दाखवलेत. मैदानाच्या दिशेने बाहेर जात होता चेंडू, त्याच वेळेला मात्र तिकडे हे एफर्ट्स दाखवलेत. प्रेक्षकांना विनंती, आपण जे सीमा रेषेच्या जे बाजूला थोडंसं मागे बसा, जेणेकरून आपल्यालाही दुखापत होणार नाहीये. 10,90,000च्या पुढे निघाला हा सबस्क्रायबर मीटर. सगळ्यांचं स्वागत आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता झाली आहे 2 ओव्हर नंतर 10 झालेले आहेत, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी पाहिजेत 91 आणि 5 ओव्हर बाकी आहे, 30 बॉल बाकी आहेत. अशक्य नाहीये, त्यासाठी षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल आणि त्याच्यासाठी जीत बरोबर केतन आहेत ना. जी हाँ, दोनों को अपना एक गेम दिखाना पड़ेगा अब यहाँ से, उसके अलावा कोई और चारा नहीं है. धुआंधार बैटिंग करनी पड़ेगी और ये एफर्ट कमेंडेबल. विनायक भोईर ने वहाँ पर बाउंड्री बचाई अपनी टीम के लिए और बल्लेबाजों ने केवल 1 ही रन दौड़कर पूरा किया. तो रनिंग बिटवीन द विकेट्स उतनी अच्छी नहीं कही जा सकती. वहाँ पर 2 रन तो कम से कम मिल सकते थे, लेकिन शायद जीत को भी लगा कि ये बाउंड्री तो मिलेगी. टाइमिंग बहुत अच्छी थी,
लेकिन मिला है केवल 1 रन। पावर प्ले, मैंडेटरी पावर प्ले बॉलर्स के नाम रहा है। मात्र 10 रन खर्च किए हैं और 1 विकेट खाते में है अर्नाला टीम के। अब 30 गेंदें और 91 रनों की जरूरत। 18 के ऊपर पहुंच चुका है आवश्यक रन रेट। वाह, मॅच अजूनही संपलेली नाहीये. हल्ले प्रति हल्ले करावेच लागतात या क्रिकेटच्या खेळामध्ये. अपेक्षाचं ओझं खांद्यावर आहे, परंतु आज पुन्हा एकदा खेळावं लागणार आहे. आपल्या गावाचं नाव पणाला लागलंय एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, तर तुम्हाला बेस्ट द्यावाच लागणार आहे. आक्रमण जारी रखते हुए नजर आ रहे हैं अमित तांडेल। बैत के गेंदबाज पहले ओवर में खासा इंप्रेस किया। उन्होंने विकेट जरूर नहीं प्राप्त किया, लेकिन सिर्फ 7 रन खर्च किए थे और जो दबाव बनाया उसका फायदा कहीं ना कहीं रोहित शर्मा ने जरूर उठाया। स्ट्राइक जीत के पास, फॉलिंग स्वीप करने का प्रयास, गेंद पीछे निकल रही है लेकिन जबरदस्त फील्डिंग। शॉर्ट फाइन लेग से खिलाड़ी काफी जल्दी पहुंचे गेंद पर और केवल 1 रन लेने का मौका जीत के पास। वाह, पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा नाही यशस्वी झालाय. चौकार षटकाराची या वाट पाहतायत केतनचे चाहते, त्याचबरोबर वाकळणचे चाहते, डोंबिवली परिसरातील चाहते, कारण मॅचमध्ये यावं लागणार आहे. सामना थोडासा दबाव निर्माण करतोय वाकळणवर, परंतु दबाव कसा हटवायचा या खेळाडूला माहिती आहे. व्यावसायिक गटात सध्या दाखवतोय आणि गावासाठी कित्येक वर्ष दाखवतोय. पुन्हा एकदा केतन बॅटिंगसाठी. अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, स्लॉग इट करने का प्रयास बल्ले के अंदर लगी है। जो गति है वहां पर थोड़ा बहुत मिश्रण चल रहा है। दोनों भी गेंदबाजों को हमने देखा है, कभी तेज डाल रहे हैं, कभी थोड़ा सा धीमा डाल रहे हैं और सकल चेंज ऑफ पेस, बहुत ही चतुराई के साथ गति में परिवर्तन किया जा रहा है, जिस वजह से बल्लेबाज अभी तक थोड़े से परेशानी में नजर आए हैं। लेकिन 2-3 बड़े शॉट्स की मुझे लगता है बात है, वो मोमेंटम गेन हो सकता है 2-3 बड़े शॉट्स आते हैं तो, और वो पूरी काबिलियत रखते हैं दोनों भी बल्लेबाज केतन मात्रे और जीत बोईर। अब स्ट्राइक जीत के पास, रन संख्या 12, 1 विकेट के नुकसान पर। नेक्स्ट बॉल, क्विकर डिलीवरी, लेकिन इस बार दिशा इन, लेग स्टंप के बाहर भटकते हुए वाइड। एक धाव तर इकडे मिळणार आहे, परंतु प्रयत्न सातत्याने होत आहेत मोठे फटके मारण्याची, परंतु काय बॉलिंग केली आहे. 10 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 10 रन दिलेत. बोटीवर जर तुम्ही जात असाल तर तांडेलाची भूमिका खूप महत्त्वाची असते. तसंच या अर्नाळा टीमसाठी या अमित तांडेल यांची भूमिका सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. बहुत अच्छे वेरिएशंस दिखाए अभी तक, उन्होंने अपना अनुभव दिखाया है। धीमी गति की गेंद, टॉप एज, फील्डर गेंद के नीचे, शॉट फाइन लेग पर। ओ हो, ये आसान सा मौका था, इस बार कैच लपक नहीं पाया, लेकिन नॉन स्ट्राइकर एंड पर डायरेक्ट हिट। ये मामला नजदीकी लग रहा है, टीवी अंपायर की मदद ली जा रही है। एका बाजूला बचावले, परंतु दुसऱ्या बाजूला पुन्हा नेम धरला गेला. जीत तर चालू लागलेले आहेत. करण होते तिकडे, करण निजाई फील्डर थे वहां पर, सरल अवसर उसको बुना नहीं पाए, लेकिन जीत यहां पर समझ गए हैं कि निर्णय क्या आने वाला है। लेकिन थोड़ा सा वेट करना पड़ेगा टीवी अंपायर का निर्णय। चलिए, नए बल्लेबाज भी अब मैदान में पहुंच चुके हैं। बैटर को जल्दी समझ में आता है कि क्या निर्णय आने वाला है, और यही आने वाला था। ओयूटी, बैटर आउट। मॅच थोडीशी दूर चालली आहे, त्याचं उत्तर लगेच द्यावं लागणार आहे. हल्ले प्रति हल्ले करावे लागतील, कारण इकडे जीत दुर्दैवीरित्या बाद झाले म्हणावं लागणार आहे. कारण धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी अजूनही जर पाहिलं तर जी गती पाहिजे ती नाही आहे, आणि त्याच्यामुळे ये देखिए, एक के हाथ से कैच ड्रॉप हुआ, दूसरे खिलाड़ी वहां पर सपोर्ट के लिए आए और उसके बाद जबरदस्त थ्रो, सटीक निशाना स्टंप्स पर। 13 पर लगा है दूसरा झटका। चला, यावेळेला स्ट्रोक खेळला जरूर. बॉल सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ होतोय. फिल्डर आहे तिकडे, 1 रन मिळणार आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे, अजूनही संत गतीने धावफलक पुढे निघालाय. रन करावे लागणार आहेत. 70-70 की जो चाहत है वो अब दर्शकों के लिए उनके गर्लफ्रेंड से भी ज्यादा नजर आ रही है। सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। और ये थोड़ा सा उदास खेमा जरूर है, लेकिन यहाँ पर दृश्य बदल भी सकता है। क्रिकेट का खेल है और क्रिकेट के खेल में पासा पलटते ज्यादा देर नहीं लगती है। स्कोर 14 रन, 2 विकेटों के नुकसान पर। 101 रनों का पीछा करती हुई वाकलन टीम। इस बार लेग स्टंप की दिशा में, थोड़ी लेग स्टंप के बाहर वाइड। अतिरिक्त रन जरूर कुछ खर्च किए जा रहे हैं, लेकिन बड़े हिट्स कंसीड नहीं किए हैं गेंदबाजी में अमित तांडेल ने।
येस, मोठी मॅच आहे. 52,000 प्रेक्षक यूट्यूबला मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. स्टंपच्या अगदी बाजूने गेलाय, लेग स्टंपच्या बाहेर होता. आता या दोन बंधूंवर वाकळणची दारोमदार आहे, त्यांना खेळावं लागेल. 26 मध्ये 86. किरण भी जबरदस्त पावर हिटिंग करते हैं. हल्की सी शॉर्ट ऑफ लेन गेंद घुमाया जरूर है लेकिन सही तरह से टाइम नहीं कर पाए. फील्डर मौजूद है वहां पर डीप फॉरवर्ड स्क्वायर लेग पर. केवल एक रन लेने का मौका. इक्का दुक्का रनों से कोई ज्यादा यहाँ पर परेशानी नहीं होने वाली है प्रीतिशा 11 आरनाला टीम को. हो, अगदी आपण या 25 मध्ये 85 होताना सुद्धा पाहिलेले आहेत. लगातारचे 4 षटकार देखील आपण पाहिले या मॅचमध्ये. त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये तर त्याच्यामुळे या गोष्टी होऊ शकतात. प्रयत्न करावे लागतील. अजूनही दबाव थोडासा अर्नाळ्याने निर्माण केला है. देखिए इसी मैच में एक ओवर में 29 रन आते हुए भी हमने देखा है पहले हाफ में. और ये दो बल्लेबाज वो माता रखते हैं एक ओवर में 4-5 बड़े हिट्स लगाने का. पिकअप शॉट खेलना चाहते थे, अपील जोरदार और आउट. बहुत ही बड़ा झटका वाकलन टीम को. केतन मात्रे डिपार्ट्स. अमित तांडेल के खाते में ये बहुत बड़ी कामयाबी. हो, प्रीतिशा 11 अर्नाळ्याच्या खेम्यामध्ये खुशी पाहायला मिळते. वाकळणचे चाहते मात्र आता थोडेसे शांत झालेले आहेत, कारण ज्या विकेटची आवश्यकता होती तीच विकेट केतन यांची इकडे येताना पाहायला मिळते. 3 ओव्हरचा पहिला खेळ संपलाय. 16 धाव फलकावर. आता लक्ष मोठं झालंय, फक्त मॅच संपलेली नाहीये. केतन मात्रे ने भी कहीं ना कहीं निराश किया. 8 गेंदों में 9 रन बनाकर पेविलियन की राह पर. अमित तांडेल लगातार दबाव बनाए हुए थे और आखिरकार नतीजा विकेट उनके खाते में. दर्शक देखिए, कुछ दर्शक शायद क्या वापस जाने की तैयारी में है केतन आउट होने के बाद. हो, काहींनी जागा सोडली आहे, काहींनी जागा सोडली आहे, परंतु जे बाहेर आहेत ते आता पुन्हा त्या जागेवर येण्याचा प्रयत्न देखील करतील. हो, स्टंपच्या समोर सापडले. अगदी स्टंपकडे, अगदी मिडल स्टंपकडे जाणारा हा बॉल पाहायला मिळाला. त्यामुळे पंचांच्या मनात कोणतीही दुविधा नव्हती आउट देण्यासाठी. गुड डिसिजन अंपायर. आर्मर का बहुत अच्छा इस्तेमाल किया है अपने गेंदबाजी में. अमित तांडेल ने विकेट टू विकेट गेंदबाजी की और विकेट प्राप्त किया. बैटिंग पावर प्ले अब लिया गया है. 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. बैकफुट पर फिलहाल पलक इंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकलन 16 पर 3. और ये अगला क्वार्टर फाइनल मुकाबला वडबली बनाम गोरसईबी. अय्यूब विरुद्ध जर पाहिलं तर 22 देखील पाहायला मिळत आहे. संदेश आहेत स्क्रीनवर. श्रीराम फाउंडेशन प्रिन्स 11 कासार वडवली विरुद्ध पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई बी. एक महत्वाची मॅच यानंतर आपल्या भेटीला येणार आहे. त्याची सुद्धा सगळ्यांना उत्कंठा लागली आहे. कुठेच जागा नाही आहे. आपण जी मुभा दिली होती ना, आपण या दोन्ही जे ओनर्सच्या कक्ष केलेत त्याच्यामधील भाग सोडून सगळीकडे बसायला परवानगी दिली होती, तो सुद्धा भाग सगळा हाऊसफुल झालेला आहे. आता प्रेक्षक करतील तर काय करतील. कुठूनही मॅच दिसत नाहीये अशी परिस्थिती सध्याच आहे. 2 मॅच बाकी आहे. यानंतर कासार वडवली येणं बाकी आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोरसई सुद्धा बाकी आहे. क्रिकेट हा खेळ रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही तर बनलेला रेकॉर्ड तोडण्यासाठी खेळला जातो. आणि पवन केनेचे फॅन आहेत. A1 पवन, आय लव्ह पवन असे देखील बॅनर घेऊन चाहते आलेत. गोरसईचे फॅन आहेत. हो, गोरसई हा लहानगा तेच सांगतोय. गोरसई सुद्धा आहे आमची यानंतर. क्या बात आहे, क्या बात आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. हा बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे पंच घोषित करतायत नो बॉल. नो बॉल घोषित केला जातोय. अजूनही मॅच संपलेली नाहीये. अजय सर अशाही प्रकारच्या मॅच जिंकताना पाहिल्यात आणि आज किरणला आणि मयुरेशला ते प्रयत्न करावे लागणार आहेत. आज ही परिस्थिती अजय सर, तर उद्या काय असेल. त्याच्यामुळे उद्या ज्यांना जागा पकडायची आहे मला वाटतं दुपारीच यायला लागेल. जी हाँ, आज तो क्वार्टर फाइनल्स की झांकी है. कल सेमीफाइनल्स और फाइनल बाकी है. अगली गेंद फ्री हिट, यहाँ से मौका बन सकता है बैटिंग करने वाली टीम के पास. बड़ा हिट आता है तो जरूर थोड़ा सा दबाव गेंदबाज पर डाला जा सकता है. या वेळेला फटका खेळलाय करा, परंतु फटका फसलाय. काही काळ हवेत राहिला, परंतु फिल्डरच्या थोडासा पुढे पडलाय. दबाव पूर्णपणे निर्माण केला वाकड्यांवर. हटवावा लागेल. 6-4 मारावे लागतील. 6-4 मारावे लागतील. आज आता अजूनही वाकड्यांच्या चाहत्यांनी मॅच सोडलेली नाहीये. ते म्हणत असतील हो हे करू शकतात, यांनी अगोदर केलंय, आमच्या गावाला जिंकून दिलंय. अर्नाळा खुश आहे. वाकड्यान थोडेसे टेन्शनमध्ये, परंतु प्रार्थना करत असतील. मयुरेश मारना, किरण मारना, आपल्या गावासाठी आज खेळायचंय तुम्हाला. तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत हर्षद. ओ हो, इकडे शफल होऊन कॅच होता पाठीमागच्या बाजूला. आणखीन एक चांगला बॉल. पहले बॉलिंग चेंज के तौर पर आए हैं हर्षद. और हर्षद की शुरुआत जरूर नो बॉल के साथ हुई थी, लेकिन उसके बाद वापसी करते हुए बाउंड्रीज बिल्कुल भी देखने को नहीं मिल रही है. अभी तक इस पारी में केवल एक चौका देखने को मिला है, जबकि जरूरत है कई सारे बड़े शॉट्स की. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे.
मोठा मंच आहे, हीच ती वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची युवा खेळाडूंना सुद्धा, आणि म्हणूनच या स्पर्धेला प्रेक्षकांनी सुद्धा डोक्यावर घेतलाय. यावेळेला स्ट्रोक खेळ आहे, कव्हरचं क्षेत्र निवडलंय, खाली क्षेत्र आहे, बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने, परंतु फिल्डर येत आहेत दूरवरून. एक रन घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न, परंतु नाही. एक वरच समाधान मानावं लागतंय. सध्या खुश आहे अर्नाळ्याचा खेमा, आपलं गाव जिंकतं त्यावेळेला आपल्यालाही खुशी होते. अरुण पाटील साहेबांचं विशेष कौतुक करावं लागेल. 70-70 स्पोर्ट्सचं कौतुक करावं लागेल. महाराष्ट्राला आणि भारताच्या टेनिस क्रिकेटला, ग्रामीण संघासाठी आणि गावाच्या क्रिकेटसाठी एक अभूतपूर्व अशी स्पर्धा आपण प्रस्तुत केली आहे. हाच तो सोहळा ज्यामध्ये 13 लाखाचा पहिला पुरस्कार, 2 4 व्हीलर सुद्धा दिल्या जाणार आहेत. या वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग नाही आहे आणि एकच धाव मिळेल. चांस नहीं लिया इस दफा गेंदबाज ने, सिंगल कंप्लीट होने दिया. उन्होंने जानते हैं कि सिंगल डबल से वाकलन टीम लक्ष्य तक नहीं पहुंच सकती है. लक्ष्य तक पहुंचने के लिए हवाई फायर्स करने पड़ेंगे, गॅप में खेलना पड़ेगा. यस, महेशजी पाटील सुद्धा दाखवत आहेत खूप सारी मेहनत त्यांची सुद्धा आहे. म्हणजे आमचे सगळे कार्यकर्ते आहेत, वरुण पाटील साहेबांचे सगळे सहकारी आहेत, या सगळ्यांनी देखील तेवढी चांगली मेहनत केली आहे. यावेळेला पुन्हा तेच पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, सातत्याने हेच प्रयत्न होत होते आणि अर्नाळा मॅचवर पकड मिळवण्याचा प्रयत्न आतापर्यंत यशस्वी राहिला आहे. आणखीन एक विकेट. लगातार इम्प्रोवाइज शॉट खेलने की कोशिश हो रही थी इस ओवर में, लेकिन सफलता मिली नहीं और सफलता यहां पर गेंदबाज को मिलती हुई हर्षद ने चटका लिया है विकेट. मायूस होकर पेविलियन में लौटते हुए मयूरेश भोईर केवल 1 रन का योगदान दे पाए और वाकलन टीम और भी गहरे संकट में फंसती हुई इस क्वार्टर फाइनल मैच में. 20 पर 4. आणखीन एक विकेट आलेली आहे. यानंतर सुद्धा एक मोठा सामना आपल्या भेटीला येणार आहे. कासार वडवली वाट पाहिली 3 वर्ष बाद फेरीत जाण्याची, ते बाद फेरीत पोहोचलेले आहेत. समोर गोरसई सुद्धा, आणि इकडे वाकड्यांची आणखीन एक विकेट. पहिल्या डावात सुपर डुपर हिट रजत पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या डावात त्यांच्या बॉलर्सने सुद्धा तेवढीच चांगली कामगिरी केली आहे. मॅच थोडीशी दूर चालली आहे. सब्सक्राइबर्स मीटर 10,90,741 और इसमें लगातार बढ़ोतरी होती हुई 10,92,000 यदि कंप्लीट हो जाते हैं तो वहाँ पर भी 5 भाग्यशाली विजेताओं को मिलेंगे 1,000 रुपये. अनिकेत मात्रे, इनकी तरफ से ये इनाम दिया जाएगा. अनिकेत मात्रे और कुमार मात्रे साहब की ओर से. 19 गेंदों में 81 रन चाहिए. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे आणि प्रयत्न अजून सुरूच आहेत वाकडांचे, सांगतायत इकडे. आणखीन एक बॉल सीमारेषा पलीकडे. 4. खामोशी को तोड़ते हुए बल्लेबाज आशीष मेहरोल आइकॉन प्लेयर है. गेंद फुल टॉस थी और लेग स्टंप पर फ्लिक करते हुए बहुत अच्छी टाइमिंग और प्लेसमेंट उससे भी बढ़िया. 1 बाउंड चौका, महत्वपूर्ण बाउंड्री. इसी तरह के और शॉट्स खेलने पड़ेंगे. और ये अगला मुकाबला देखना मत भूलिएगा, एक और बड़ा क्वार्टर फाइनल मुकाबला. श्रीराम फाउंडेशन, प्रिंस 11 कासार वडवली बनाम पैरामाउंट आरएमसी इंफ्रा जय बजरंग गोरसई बी जो कि डिफेंडिंग चैंपियन है, 2 बार जीत चुकी है इस टूर्नामेंट को. कासार वडवली के इरादे काफी खतरनाक नजर आए हैं. हो, आणि त्यांच्या जोडीला महेश नानगुडे आणि भूषण गोळे सुद्धा आहेत. आणि दुसऱ्या बाजूला करण अंबाला, फरदीन काझी यांना सुद्धा भावेश आणि पवनच्या जोडीला पाहायला मिळणार आहे. म्हणजे याच्यानंतर सुद्धा एक मोठी मॅच आहे आणि ती मॅच पाहण्यासाठी सुद्धा खूप सारे प्रेक्षक इकडे आलेले आहेत. जबत मॅचच्या दिशेने 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 24. और अब 18 गेंदों में 77 रनों की आवश्यकता है. हर गेंद पर प्रहार करने की आवश्यकता है. इस तरह का इक्वेशन अब आन पड़ा है वाकलन टीम के समक्ष. 100 रन बनाए पहले बैटिंग करते हुए प्रीतिशा 11 अर्नाला टीम ने, जिसमें रजत मुंडे ने अर्धशतकीय पारी खेली और इस टूर्नामेंट में उनका दूसरा अर्धशतक देखने को मिला. रोहित शर्मा आक्रमण पर. फुल टॉस लेकिन मिस हिट है. नो बॉल का इशारा. ओवर वेस्ट आई. फुल टॉस, सिंगल लिया है. 2 रनों से स्कोर आगे बढ़ेगा 26. पिछले ओवर में भी एक फ्री हिट मिली थी और अब यहां पर भी फ्री हिट का मौका है. अजय सर, इकडे थोडासा दबाव वाढलाय. त्याचं कारण आहे ज्या प्रमुख बॅटर होते ते माघारी परतताना पाहायला मिळतात, परंतु आयकॉन म्हणून मैदानात अजूनही आपल्याला पाहायला मिळतात आशिष मेहरोल. आणि या किरणची क्षमता आहे, त्याच्यामुळे षटकार चौकाराचीच भाषा बोलावी लागणार आहे. 18 मध्ये 75 अजूनही पाहिजेत. देखिए अभी भी 2 अच्छे बल्लेबाज है, लेकिन अपने क्षमता के अनुसार प्रदर्शन करना पड़ेगा इन 2 बल्लेबाजों को. किरण मात्रे को कई बार हमने देखा है कि उन्होंने धुआंधार पारियां खेली है, सिंगल हैंडेड उन्होंने मैचेस जिताए हैं वाकलन टीम को. और आशीष मेहरोल भी अच्छी बल्लेबाजी कर लेते हैं. तो यहाँ पर एक तेज तर्रार पार्टनरशिप मैच में वापसी हो सकती है. अगली गेंद फ्री हिट. ड्राइव किया, बहुत ही कड़क शॉट है, लेकिन सामने फील्डर लॉन्ग ऑफ पर और केवल 1 रन लेने का मौका.
पिछले ओवर में भी जब फ्री हिट गेंद मिली थी उसका पूरा फायदा उठा नहीं पाए थे बल्लेबाज। तो जो मौके मिल रहे हैं उनको तो आपको एनकैश करना ही है और जो अच्छी गेंदें होगी उन पर भी आप कड़े प्रहार करने पड़ेंगे। 17 गेंदें शेष, 74 रन चाहिए। इस बार खींच के मारा है, हवा में गेंद, फील्डर उसके नीचे, कोशिश लाजवाब थी लेकिन कैच नहीं कर पाए। डीप मिड विकेट पर फील्डर जीवन दान मिलता हुआ किरण म्हात्रे को। क्या इससे मैच के नतीजे पर कुछ असर पड़ सकता है? क्या यहां से खेल पलट सकता है? ये देखने वाली बात है। 16 गेंदें शेष है, 73 रनों की जरूरत वाकलन टीम को। क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आहे आणि असाच काही चमत्कार इकडे होणार का याची चर्चा आहे। यावेळेला खूप टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर हल्ला तर केलाय परंतु बॉल जातोय आता क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये आणि आणखीन एक विकेट आलेली आहे। धक्का बसलाय आणखीन एक, थोडंसं आणखी मॅचमध्ये आता अर्नाळा आली आहे। जी हाँ, बहुत आगे कही जा सकती है इस समय अर्नाला टीम इस मुकाबले में। ड्राइविंग सीट पर है इस मैच के और पूरी तरह से बैकफुट पर नजर आती हुई पलक एंटरप्राइजेज, जीजी स्पोर्ट्स वाकलन, आशीष मेहरुल 5 रन बनाकर पेविलियन की राह पर। सोपा नाही हा प्रवास। क्वालिफायर मधून सेमीफायनल पर्यंतची वाटचाल म्हटल्यानंतर अर्नाळ्यासाठी हे सगळं स्वप्नवत आहे। लेकिन दोनों टीमों का खेल यदि हम देखें तो काफी फर्क नजर आया है। चाहे फिर हम बल्लेबाजी की बात करें, गेंदबाजी की बात करें या फिर क्षेत्ररक्षण की भी बात करें, तो तीनों भी डिपार्टमेंट्स में प्रीतिशा 11 अर्नाला टीम काफी आगे रही है। नए बल्लेबाज प्रीत बल्लेबाजी के लिए आ रहे हैं, 17 वर्षीय है केवल और इनके नाम की चर्चा रही है कल रात। या युवा खेळाडूकडे टॅलेंट आहे। काल दाखवलं त्यांनी, संधी मिळाल्यानंतर मोठा फटकाही मारून दाखवला, इम्पॅक्टच्या स्वरूपात दाखल होताना पाहिलं मिळत आहेत। रोहित शर्मा बॉलिंगला इकडे पाहिलं मिळत आहेत खरे, परंतु करण यांच्या जागेवर पाहिलं मिळत आहेत। परंतु रोहित शर्मा यांनी अगदी पहिल्या मॅचपासून सुद्धा दाखवलंय की मला बिहारच्या छपरावरून इकडे भिवंडीमध्ये काय आणलं गेलं आयकॉन म्हणून स्वतःला सिद्ध केलंय। और 3 गेंदबाज अभी तक जो हमने देखे, तीनों में एक बात खास रही है कि उन्होंने पेस में लगातार परिवर्तन किया है। एक पेस के साथ गेंदबाजी नहीं की है उन्होंने, अच्छा नियंत्रण भी दिखाया है। जरूर कुछ वाइड गेंदें और कुछ नो बॉल भी हुई है लेकिन ओवरऑल गेंदबाजी बहुत ही लाजवाब। इस बार कहीं पे निगाह, कहीं पे निशाना, गेंद सीधे विकेट कीपर के सुरक्षित हाथों में। हो, अगदी आता मॅच बरीचशी लांब गेली आहे। केवळ 14 बॉल बाकी आहेत, 73 करायचे आहेत। 6008 नंबरची गाडी आहे, कृपया बाजूला घ्यायची आहे, वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे। बॉल टर्न होताना फॉर्च्युनर गाडी आहे, तर बॉल चांगला टर्न होताना पहिला मिळतो आहे। शार्प टर्न रोहित यांचा, और यही किया है उन्होंने। जब भी बायत के बैटर सामने आए हैं तो वो ऑफ कटर उन्होंने अपने पिटारे में से निकाली है। प्रारंभिक बल्लेबाज प्रथमेश म्हात्रे के विरुद्ध भी यही रणनीति अपनाई थी जो कि कामयाब रही थी। हो, प्रथमेशला त्यांनी सातत्याने ऑप्शनच्या बाहेरून तो जे त्यांच्यासाठी बाहेर जाणारे बॉल आहेत ते टाकण्याचा प्रयत्न केला होता। मुकाबला काफी दूर जाता हुआ वाकलन टीम के लिए। 13 गेंदों में चाहिए 73। फिर से मानो पिछली गेंद का रीप्ले हो, कहीं भी गेंद के लाइन में जाकर खेलने की कोशिश नहीं हुई। एक और डॉट डिलीवरी और इसके साथ ही एक और शानदार और सफल ओवर समाप्त होता हुआ रोहित शर्मा का। ओवर नंबर 5 का खेल समाप्त होता हुआ, स्कोर मात्र 28 रन 5 विकेटों के नुकसान पर। खूप नियंत्रण पाहायला मिळालं रोहितच्या बॉलिंगमध्ये। बॉल टर्न करण्याची त्यांची क्षमता, बॉलला फ्लाईट दिली जाते, या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पाहायला मिळाल्या। 12 बॉलमध्ये 73, पहिल्या 5 ओव्हरमध्ये फक्त 28 झाल्यात। 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत पलक एंटरप्राइजेस वाकलन टीमच्या। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ग्रामीण सुपर बॅश 1 करोड रुपये ग्रामीण खेळाडूंसाठी असणारी स्पर्धा पहिल्यांदाच दाखल होते। 1 करोड आणि ते सुद्धा ग्रामीण खेळाडूंसाठी येणाऱ्या कालावधीमध्ये। बिग बॅश हिम्मतनगर 17 ते 19 एप्रिल गुजरातच्या हिम्मतनगरमध्ये। आणि येत आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये सुप्रीमो ट्रॉफी, सुप्रीमो नंबर 1 सीझन 12 12व पर्व संजीव पोतनीस साहेब बाई घेऊन येत आहेत। तर यंगस्टर च्या माध्यमातून 24 ते 28 मार्चला स्पर्धा असणार आहे, म्हणजेच 2 दिवसानंतर चला देवगड हापूस आंब्याच्या गावाला। महामानव चषक देखील एंट्री फी स्पर्धा मालेगावला येते। करण वैती, यस, काही VIP एंट्रीज आहेत त्याच्यामुळे 6008 नंबर जी फॉर्च्युनर आहे कृपया थोडीशी बाजूला घ्या प्लीज। यस, टोईंग व्हॅन या ठिकाणी येते। 6008 नंबर गाडी ज्यांची आहे त्वरित या ठिकाणी आपण यायचं आहे, वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय आणि VIP एंट्री लवकर। यस, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। वैभव शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होतं। या क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत असणार आहे। ग्रामीण धमाका बिग बॅश आणि या ग्रामीण धमाका बिग बॅच
हे पर्व चौथं आणि या चौथ्या पर्वासाठी वैभव शेठ गायकवाड यांचे या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. आपण आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं हार्दिक स्वागत. इसी बीच पिकअप शॉट और 6 रन अर्जित करते हुए बल्लेबाज. यस आमदार सुलभाताई गायकवाड यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. यस वैभव शेठ गणपत गायकवाड यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आपलंही हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्ताने. एक और बड़ा हिट, इस बार डीप मिड विकेट के ऊपर से स्लॉक स्विप और दर्शकों के पास मौका है. कैच लपक लिया गया है स्वर्गीय हनुमान आत्माराम पाटील स्टैंड में. एक और सिक्सर. ओहो पकडा कॅच आणि त्याचबरोबरने जिंका शूज ते सुद्धा ब्रँडेड मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांचे आता आवाज येऊ लागलेत आणि आवाज येणारच आहेत कारण त्यांच्यासाठी देखील खूप काही आहे. मोठा स्ट्रोक खेळलाय किरण, एका बाजूने अजूनही प्रयत्न करतायत. गुडघा टेकवला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवला. 10 में 59 चाहिए इस बार. बहुत दूर रखने की कोशिश गेंदबाज द्वारा और अब रिव्यू की मांग अंपायर करते हुए. देखना चाहते हैं कि कहीं वो क्रीज के बाहर तो गेंद पिच नहीं हुई है. मैच अभी भी खत्म नहीं हुआ है चंदू सर. 10 गेंदों में 59 रन. यहाँ पर शायद एक अतिरिक्त रन भी मिल सकता है और हालांकि जीतने के लिए तो छक्कों में ही डील करना पड़ेगा. बैक टू बैक 2 छक्के जड़ चुके हैं. हो 2 षटकार लगातारचे आलेले आहे. यस या ठिकाणी आगमन होत आहे. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाच्या आयोजन कमिटीमध्ये महत्वाची भूमिका ज्यांची असते अनंतदादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्याचबरोबरने सँडी फुटाणे यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. या अनंतदादा आपलं हार्दिक स्वागत आहे. MS 01517 जी गाडी आहे कृपया त्वरित बाजूला काढायची आहे. VIP एंट्रीज आता होत आहेत. वाइट गेंद का निर्णय आया है. यस सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अनंतदादा आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत असणार आहे. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक या भारतातील नामवंत स्पर्धेमध्ये ज्यांची महत्वाची भूमिका असते काटाईचं भूषण या ठिकाणी येत आहेत. अनंतदादा पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे आणि त्याचबरोबर सिक्सर किंग सँडी फुटाणे आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. इस बीच 4 रन प्राप्त करते हुए किरण मात्रे. अब किरण का शो यहां पर शुरू हो चुका है. पहले 2 छक्के जड़े थे. इस बार मौका जरूर था. हेलीकॉप्टर उड़ाया था उन्होंने पैरों पर रखी हुई गेंद. ये देखिए कैच लपकने की कोशिश, रनिंग कैच का मौका लेकिन मुश्किल अवसर था. कैच ड्रॉप. इस बार एलिवेट नहीं कर पाए हैं. जमीनी रास्ते से गेंद ट्रैवल होती हुई डीप मिड विकेट पर. जरूर मैच थोड़ा एक तरफा हो गया है लेकिन दर्शकों का मनोरंजन अभी भी जारी है किरण मात्रे द्वारा. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 48 रन 5 विकेटों के नुकसान पर. समीकरण 8 गेंदे और 53 रन. प्रीतिशा 11 अर्नाला टीम जीत की तरफ बढ़ती हुई, जीत की दहलीज पर कही जा सकती है. अगली गेंद सामना करेंगे प्रीत. अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे लेकिन चूक गए. गेंद सीधे विकेट कीपर के पास. डॉट डिलीवरी. ये ओवर खर्चिला रहा है करण वैती का. दिशाहीन गेंदबाजी भी हुई है. 3 वाइड गेंदें की है, 2 सिक्सर्स, 1 चौका. लेकिन अब एक डॉट डिलीवरी उनके द्वारा. मेहमानों से खचाखच भरा हुआ मंच है और दर्शकों से खचाखच भरे हुए सभी स्टैंड्स. हो हाही बॉल थोडासा पुढे पाहिला मिळतोय. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. या षटकात रन आल्या जरूर परंतु मॅच आता केवळ औपचारिकता राहिलेली आहे. पाहुण्यांचं मोठ्या प्रमाणावर आगमन होतंय. सगळ्यांचं स्वागत. 6 बॉलमध्ये 53 अजूनही करायच्यात अजय सर. केवल औपचारिकताएं बची है इस मैच में. जरूर आज वाकलन टीम उतना अच्छा खेल पेश नहीं कर पाई लेकिन इस पूरे टूर्नामेंट में इससे पहले बहुत ही उम्दा खेल उन्होंने पेश किया था. एक मैच हारने के बाद बाउंस बैक भी देखने को मिला था. आज बड़ा दिन, क्वार्टर फाइनल मुकाबला और बड़ा टोटल सामने आया. वहां पर बल्लेबाजी कहीं ना कहीं थोड़ी सी फ्लॉप रही है. 10,90,965 66 नंबर बढ़ता जा रहा है और जैसे ही 10,92,000 हो जाएंगे वहां पर 5 दर्शकों को, भाग्यशाली विजेताओं को 1,000 रुपयों की धनराशि दी जाएगी अनिकेत मात्रे साहब की ओर से. यस छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. एरे एरे पावसा तुला देतो पैसा आणि पैसा झाला खोटा.
वरुण दादा यांनी कोण गावात आणि धमाका आणला मोठा. वा, या छोट्या लहानग्या घेऊन आलेल्या आहेत हा बॅनर आणि खूप चांगला संदेश दिलेला आहे. वरुण दादांची ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा त्याचं कौतुकही केलेलं आहे. इस बार पुल और पावरफुल 6 रन मिलेंगे. कैच का प्रयास दर्शकों ने भरसक किया था लेकिन कैच नहीं कर पाए. किरण मात्रे अभी भी अपनी लड़ाई लड़ते हुए. हो, एका बाजूने त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. केतन माघारी परतले परंतु त्यांचे बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि काय बॅटिंग केली आहे. मॅचचा रिझल्ट काही लागू देत परंतु मला माझ्या गावाची छाप सोडायची आहे, किरण सध्या सांगतायत. हमारे बीच नगर सेवक जतिन प्रजापति साहब भी तशरीफ ला चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है. व्हाइट बॉल का इशारा करते हुए अंपायर अमित गोलतकर. स्कोर बढ़ता हुआ 55 रन 5 विकेटों के नुकसान पर. मंजिल तो बहुत दूर रह गई है वाकलन टीम के लिए, लेकिन बड़े बड़े हिट्स देखने को मिल रहे हैं किरण के बल्ले से. ओ बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर हल्के हाथों से चॉप किया. सीधे फील्डर के पास कोई रन नहीं इस दफा. करण निजाई गेंदबाजी करते हुए इस आखिरी ओवर में. किसी तरीके का कोई दबाव उनके ऊपर नहीं रहेगा क्योंकि रनों का जबरदस्त बैकअप अन्य गेंदबाजों ने उनको दिया है. यानंतरच्या मॅचची उत्कंठा आत्ताच लागली आहे परंतु या मॅच मध्ये खूप चांगले खेळले हरणाची टीम, परंतु हा खेळाडू आहे जो मात्र एका बाजूने हल्ले करतोय आणि आपल्या गावासाठी लढतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकार पुन्हा एकदा वाकड्यांची छाप या मॅच मध्ये सोडण्याचा प्रयत्न ते करतायत. कमाल की बैटिंग कर रहे हैं किरण मात्रे. शुरुआत बहुत महत्वपूर्ण थी. शुरुआत में यदि रन आते मैंडेटरी पावर प्ले में तो जरूर ये रनचेज अच्छा देखने को मिल सकता था. किरण ने दिखा दिया है कि उनके अंदर काफी क्षमता है. 34 पर बैटिंग करते हुए 12 गेंदें खेली है और अभी भी 3 गेंदें इस मैच में शेष है. क्या अर्धशतक बना सकते हैं? हेलीकॉप्टर उड़ाया, इस बार सही तरह से कनेक्ट नहीं कर पाए. लॉन्ग ऑफ मौजूद है और रन लेने का कोई इरादा नहीं है. अगदी सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल अर्नाळा गावाची पाहायला मिळते. ज्या पद्धतीने प्रीतिशा 11 क्वालिफायर मधून पुढे आले. यस, विशालजी सुद्धा इनॅक्शन मध्ये दाखवले जात आहेत. अगली गेंद इस बार Yes. शाह ने दिया है. ज्या ज्या ठिकाणी फायर शो आहे आणि ज्या ठिकाणी जे फटाके आहेत तिकडनं थोडंसं कृपया बाजूला व्हा. यस, आणि कोणताही प्रेक्षक मैदानात जाणार नाही. डायरेक्ट मॅच सुरू होणार आहे. एकही प्रेक्षक आतमध्ये जाणार नाहीये याची देखील नोंद घ्यायची आपण. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर अर्नाळा. हो हो हो, हाई बॉल थोडासा पुढे केलाय. आवाज आला बॅटचा. तुटली की काय? हो, बॅट तुटली, बॅट तुटली. ज्या बॅटने खूप साऱ्या रन केल्या, हा डाव गाजवला आणि तीच बॅट मात्र या मुख्य अगदी मानाच्या स्पर्धेमध्ये आठवणीत राहिला हा क्षण, कारण ज्या बॅटने खूप साऱ्या रन केल्या आणि तुटली देखील आहे. आमचे कुणाल सर बॅट तुटल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने बोलतात. पिछले सीजन में पवन केने का बैट टूटा था और वहाँ पर जरूर कुणाल सर के मुंह से वो अल्फाज हमने सुने थे क्योंकि गर्लफ्रेंड से भी ज्यादा बल्लेबाज अपने बल्ले को चाहते हैं. स्लॉक स्वीप, आखिरी गेंद और सिक्सर. क्या कैच लपका जाएगा? जी नहीं. दर्शक कैच ड्रॉप करते हुए मैच फिनिश होता हुआ और ये क्वार्टर फाइनल मुकाबला प्रीतिशा 11 अर्नाला टीम ने जीत लिया है. यस, अर्नाळा जिंकलीये, अर्नाळा जिंकलीये. आज अख्खा अर्नाळा गाव जयूची आठवण करत असेल. हे जयू, तू आज आमच्यात नाहीये परंतु आपलं गाव सेमी फायनलला पोहोचलाय. बघ ना जयू, टीम पोहोचली आहे सेमीफायनल मध्ये. जोरदार टाळ्या या अर्नाळा टीम साठी सुद्धा. आणि त्याच बरोबरने जर पाहिलं वाकड्यांची टीम सुद्धा चांगलीच खेळली परंतु पहिल्या प्रयत्नामध्ये क्वालिफायर मधून 8 विकेट 18 पासून टीम सेमीफायनलला पोहोचलेली आहे. जिल्हा पालघर, तालुका वसई, कोळी बांधवांचं समुद्र किनाऱ्यावरचं अर्नाळा आणि पोहोचलेला आहे सेमीफायनल मध्ये टीम अर्नाळा. हॅलो, हा, आपण केतन मात्रे आपण या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. त्याचबरोबरीने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रजत मुंडेला जाईल परंतु आपण केतन, आपल्यासाठी एक विशेष पुरस्कार आहे या ठिकाणी. खास गिफ्ट आहे आपले जे चाहते आहेत यस कंस्ट्रक्शनच्या वतीने. यस कलेक्शन